सो नमस्कार सगळ्यांना. अँड प्रथम तर सगळ्यांचं मी स्वागत करतो सिनर्जी टॉक्स च्या या मालिकेमध्ये, जो या सेशनचा आपला शेवटचा टॉक असणार आहे. आणि दॅट टॉक इज बेसिकली बेस्ड ऑन करिअर गायडन्स. तो पालक असतील किंवा फेसबुक आपले जे पालक मित्र असतील किंवा विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट फॅक्टर याच्यासाठी आहे की आता लास्ट सिनर्जी नॅशनल स्कूलने हे सिनर्जी टॉक्सचा हा एक प्रवास चालू केला होता 1 महिन्यापूर्वी. आतापर्यंत आपण 12 डिफरंट करिअरच्या लोकांशी आपल्या मुलांनी त्यांच्याशी संपर्क साधून किंवा त्यांच्याशी इंटरव्ह्यू घेऊन तर तो केला होता. त्याचं रिझन सिनर्जी नॅशनल स्कूलचं एकच होतं की वेगवेगळ्या करिअरच्या लोकांशी त्यांना भेट घालून देणे किंवा मुलांना त्यातले प्रश्न विचारण्याची ताकद करणे. कारण सगळे इंटरव्ह्यू मुलांनी घेतले होते. सो त्यामधून 2-3 गोष्टी मुलांना शिकण्यात आल्या की हाऊ टू आस्क अ क्वेश्चन. करिअर वेगवेगळे कसे आहेत की आपल्याकडे जसं मोस्ट ऑफ द टाइम आपल्याकडे करिअर्स हे सॅलरी बेस्ड असतात की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सॅलरी मिळते ती करिअर्स आपण पहिल्यापासून निवडतो. पण इज इट राईट ऑर वे? आपल्याकडे एक्सपर्ट आहेत त्याच्याविषयी बोलण्याविषयी. सो कोविड-19 प्री आणि पोस्ट याविषयी पण विजय सर बोलतील. पण मला एक म्हणायचं आहे, कारण बिईंग इन दिस इंडस्ट्री फॉर लास्ट 13 इयर्स, एज्युकेशन इंडस्ट्री कम्प्लिटली ट्रान्सफॉर्मेशन फेज मध्ये आहे. आणि इट इज गोइंग टू बी ट्रान्सफॉर्म. एज्युकेशन इज गोइंग टू बी ट्रान्सफॉर्म लाईक एनिथिंग, वेदर वी बिलीव्ह इट ऑर नॉट. कारण एडटेक कंपनीज आर गोइंग टू टेक द स्पेस इन आवर लाईफ. म्हणजे आपल्या प्रत्येक घरामध्ये एक एक एडटेक कंपनी येऊ शकते. सो त्या अनुषंगाने आपल्या मुलांना हाऊ डू वी गाईड देम, हाऊ डू वी हेल्प देम टू चूज अ करिअर. चूज मी याच्यासाठी म्हणतो, देयर इज अ डिफरन्स बिटवीन डिसाइड अँड चूज. सो चूज आहे ते चुजिंग, अँड डिसाइडिंग कसं, तर डिसाइडिंग साठी त्याच्या मुलाच्या करिअर कोण डिसाइड करते? पालक डिसाइड करतात, त्याचे मित्र डिसाइड करतात, त्याच्या आजूबाजूचा परिवार, पण तो स्वतः कधी डिसाइड करत नाही. सो त्याला जर आपण पॉवर दिली आणि इफ वी हेल्प देम टू चूज अ करिअर, सो देयर इज अ डिफरन्स बिटवीन डिसाइडिंग अँड चूजिंग. आणि तो या आजच्या आपण टॉक्स मध्ये आपण तो एक त्याचा खुलासा आपण करणार आहे. व्हॉट आय राईटली, इनफॅक्ट मोस्ट ऑफ माय सेशन्स मध्ये मी सांगतो की एज्युकेशन नॉलेज असणं उपयोग आहे नाही आहे, देयर इज अ क्वेश्चन मार्क. पण ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज इज इम्पॉर्टंट. हाऊ मेनी ऑफ यू अग्री? तर मला काय वाटतं ना की तुम्ही माझ्याशी पार्टिसिपेट करावं ना, आपण चॅट मध्ये ना प्रत्येक जणांनी त्यामध्ये टाकावं. हाऊ मेनी ऑफ यू अग्री ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज इज इम्पॉर्टंट? तर त्यांनी सगळ्यांनी चॅट मध्ये टाकावं की येस येस येस. कारण पार्टिसिपेशन जर तुमचं असेल तर ओनली देन द इंटरव्ह्यूअर कॅन गिव्ह यू मोर. सो पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट आहे. Put whatever you think questions, you can ask questions because we have one of the best faculties in career guidance with us, आणि he has already interacted की आपल्या मुलांबरोबर त्याचा संवाद झालेला आहे आणि मुलांनी अतिशय उत्तम त्यांचे फीडबॅक्स दिलेले आहे. सो नॉलेज इज इम्पॉर्टंट. तर सिनर्जी मध्ये ना लॉकडाऊन एक्सपेरिमेंट आपण घेतलं होतं विजय. सो वी डिड अ लॉकडाऊन एक्सपेरिमेंट आणि त्यामधून मुलांनी अप्रतिम एक्सपेरिमेंट केले. आणि ते कसं होतं की ते वेस्ट मधून केले, त्याच्यामध्ये आपण कॉम्पिटिशन या नावानं आपण केले. पण व्हॉट आय रिअली लाईक की ना, की मुलांनी स्वतःच्या ह्याच्यावरती घरी बसून जे सायन्स एक्सपेरिमेंट्स आहेत तर ते त्यांनी त्याच्यातून निवडले आणि अमेझिंग, म्हणजे अमेझिंग डिस्कवरीज आय कुड फाइंड आउट. सो ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज इज इम्पॉर्टंट. सो नॉट ओनली नोईंग एव्हरीथिंग. आपल्याला सगळ्यांना माहित होतं की वी नो एव्हरीथिंग, बट वेन इट कम्स टू ऍक्शन and when it comes to putting in application, we are blank. मग ते कशामुळे होतं तसं? किंवा असे खूप काही प्रश्न आहेत आपल्याला की पुढचे करिअर्स कसे असतील, काय असतील. आता कोविड-19 प्रमाणे ते फास्ट चेंज होणार. आता पूर्वी कसं इट वुड हॅव टेकन सम टाइम, पण आता टेक्नॉलॉजी इज देअर. टेक्नॉलॉजी इज गोइंग टू बी प्ले अ मेजर रोल अँड हाऊ इट इज गोइंग टू प्ले. सो नॉट टेकिंग मच ऑफ द टाइम, I request all the parents to start to have a pen and paper with them. कारण हा कसा आहे की I don't want you to waste एक घंटा. चला संडे आहे, 7 ते 8 सरांनाही काय काम नाही,
सिनर्जी स्कूल्स वाल्यांना पण काम नाही की आपल्याला पण 7 ते 8 मध्ये हे करतात. इट इज नॉट दॅट वे. कारण आता ना पालकांचाही तेवढाच महत्वाचा रोल आता इम्पॉर्टंट होणार आहे. कारण काय की आपण एज अ पालक आपण एक डायलॉग खूप मारतो की मी माझ्या मुलांबरोबर फ्रेंडली वातावरण, फ्रेंडली, सो हा शब्द खूप येतो. माझं फ्रेंडशिप प्रमाणे आपलं चालतंय, पण इज इट रिअली ट्रू? क्वेश्चन मार्क आहे. सो being friend and helping me as a friend and having both the roles is very difficult. So it is not that easy. पण आज आपल्याला एखादी ऑप्शन्स, पूर्वी कसं होतं की आपल्या काळामध्ये, आता आपण आपल्या काळाचे डायलॉग आपण नाही सांगू शकणार मुलांना. मेरे जमाने में ये था और मेरे जमाने में वो था. आपल्याकडे ऑप्शन्सच किती होते करिअरचे. सी आय गिव्ह माय एक्झाम्पल. माझ्याकडे आय डिड माय इंजिनिअरिंग का केलं तर सगळेजण करत होते त्यावेळेस. मार्क चांगले पडत होते सगळेजण इंजिनिअरिंग. सो 92 ला इंजिनिअरिंग, चला सगळेच आपल्या पिअर ग्रुप म्हणतो इंजिनिअरिंग करूया. बट व्हॉट एम आय डुईंग नाव? सो मी आता काय करतोय माझ्या इंजिनिअरिंगचा, ठीक आहे एज्युकेशन सपोर्ट करतो, पण माझे 10 वर्ष आय वेस्टेड माय 10 इयर्स इन बिटवीन टिल आय रिअलाइज व्हॉट आय रिअली वॉन्टेड टू डू इन लाईफ. तर ते आपण, हाऊ कॅन यू रिड्यूस दॅट गॅप? आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या मुलांना किंवा आजूबाजूच्यांना आपण हाऊ कॅन वी हेल्प देम टू रिअली चूज their careers? कारण इट इज गोइंग टू बी अ complete change, transformation. I don't know how much education is going to help, but I know definitely ki skills are going to help a lot. Skills are going to take everybody to a longer space. I don't know if I know physics, chemistry or maths, but how do I solve a problem? की मी हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो, कशा दृष्टीने करू शकतो, आय डोंट नो, बट आय वॉन्ट अ सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम. जसं आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत देशातले, म्हणजे पूर्ण जगातले, त्याच्यामध्ये 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. आणि तेच लोक सक्सेसफुल होतील की जे या गोल्स मध्ये सोल्युशन्स शोधतील. सो दॅट इज वन ऑफ द रिसर्च विच हॅज कम आउट. आणि दुसरा रिसर्च असा आलेला आहे भारतामध्येच, लास्ट इयर म्हणजे 2018 चा रिसर्च आहे. 45% ऑफ इंजिनियर्स आजही आर नॉट इन द पोझिशन टू टेक दॅट जॉब बिकॉज ऑफ स्किल सेट. 45%, दॅट्स अ ह्यूज फिगर. मग खरंच आपण त्या रॅट रेस मध्ये टाकायचं का, किंवा त्याला ऑप्शन्स आहेत का? येस, सो देअर आर ऑप्शन्स. तो आजचा आपला तो वी आर टेकिंग दॅट टू द नेक्स्ट लेवल. तर पालकांची माझी एवढीच विनंती आहे की टेक पेपर पेन, राईट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. कारण लिहिण्यानं काय होतंय की इट फिक्स इन द माइंड. सो आज एज्युकेशन माइंडसेट गोल आहे ना, तो बदलायला पाहिजे. वी कॅनॉट गो बॅक ऑन टू द ऑन आर वेज ऑफ डुईंग एज्युकेशन. आपण आपल्या काळामध्ये केलं त्यावेळेस ते बरोबर होतं, त्याच्यामध्ये चूक नव्हतं. पण आता बदललेले दिवस आहेत. सो बदललेल्या दिवसांमध्ये मुलांना आपल्याला काय द्यायचंय? कारण मुलांना ऑप्शन भरपूर आहेत. ते जर आपल्याशी बोलत नसतील तर ते दुसरं कोणाशी तर बोलत असणार, आणि ते टाळायला पाहिजे. दॅट इज व्हेरी डेंजरस. इफ आर स्टुडंट, इफ आर चिल्ड्रन आर नॉट स्पीकिंग टू अस, देन देयर इज अ रिअल प्रॉब्लेम. सो पालकांना मला एवढीच विनंती आहे की फक्त म्हणू नका की मी मित्रांप्रमाणे काय आहे, पण त्याचे काय चॉईसेस आहेत, कशी आहेत, काय. तर तुम्हाला तो डायरेक्टली बोलू शकणार नाही. सो व्हॉट यू कॅन डू, हॅव युअर ट्रस्ट ग्रुप अराउंड हिम, लाईक हिज फ्रेंड्स. तो कुणाशी बोलू शकतो, तो त्याच्या मेंटरशी किंवा त्याच्या टीचरशी कुणाशी तर बोलू शकतो. सो हॅव अ ट्रस्ट ग्रुप, हॅव अ कम्युनिटी डेव्हलपमेंट. कारण शेवटी कसं आहे की पहिल्यासारखे आपल्याला वी हॅव 1 or 2 किड्स ऑर मॅक्सिमम 3 किड्स, आणि आपण प्रत्येक गोष्ट आपण प्रत्येक कुणासाठी करतोय तर मुलांसाठी करतोय. हा डायलॉग आपला राष्ट्रीय आहे. देयर इज नो चेंज इन दॅट डायलॉग. कुणासाठी करतोय तर मुलांसाठी करतोय. इज इट रिअली खरंच आपण करतोय का? देयर इज अ क्वेश्चन मार्क. So my humble request to every parent, whoever is listening and who is coming on this call, okay, have some paper and pens down. We have somebody very interesting who is going to guide us की कशा पद्धतीने हे सिलेक्शन असतंय, काय असतंय त्याच्यामध्ये, काय ऑप्शन्स आहे. म्हणजे आय वॉज ऑल्सो सरप्राईज, मी ज्यावेळेस विजयशी बोलत असताना की डिफेन्स मध्ये मुलींना आता परमिशन मिळत आहे. म्हणजे हाऊ ब्युटिफुल इट इज. गर्ल्स, आपल्या मुली डिफेन्स मध्ये आणि आर्म फोर्सेस मध्ये दे कॅन डू इट. पहिलं ते नव्हतं ऑप्शन्स आपल्याला. सो असे खूप काही आहेत की जे आपले विजय सर इज गोइंग टू हेल्प अस टू डिकोड द एंटायर प्रोसेस अबाउट
करियर गायडन्स, करियर ऑप्शन, त्याचं महत्व काय. सो before I hand it, I would really thank you, Vijay, for accepting our invitation to be on the Synergy Talks. And sorry, I keep on disturbing you. You have been to our school, you are training our teachers, and I really thank you. The teachers have a lot of respect to you about your teachings, and especially at मागच्या वेळेस 9th and 10th चे मुलं, they were really amazed with whatever solutions we have given. So I'm really thankful from the bottom of my heart, and thank you. So about Vijay, Vijay postgraduate in counseling psychology. So एक खूप important degree आहे, आपल्याला माहिती पण नाहीये. So he is a postgraduate in counseling psychology and is a career coach. आपण खूप कोचेस बघितले, आपण आपले कोचेस बघतो, स्पोर्ट्स कोच आहे, हा कोच आहे, म्युझिक कोच आहे, पण डू वी रिअली हॅव अ कोच अँड दॅट टू हेल्प फॉर अ करियर. सो पालकांनी तो पण एक विचार करायला पाहिजे. हायर वन ऑफ द बेस्ट कोचेस देर आर लॉट ऑफ कोचेस. कारण आपण जसं आपला स्पिरिच्युअल गुरु आपण निवडतो, आपण आपल्या स्पिरिच्युअल गुरुला आपण आपले हे करतो, तसे आता प्रत्येकाला कोचेस इम्पॉर्टंट आहे त्या प्रत्येक फील्डची. So career coach is one of the best things if you are looking for the bright future of your students. Career coach, don't think about it, कारण 10 वर्ष जर ज्याला कमी करायचे आहे, have someone guide and reduce your success different. So and 25 years of corporate experience. So Vijay has 25 years corporate experience from everything, you name it, and he has been through it, and he is really associated with all the industry people. म्हणजे आज कशाची आवश्यकता आहे, ही इज असोसिएट विथ दॅम. मुलांना कुठे कुठे मुलांना चांगला हे करू शकतोय. And आतापर्यंत he has coached more than thousands of students and helped them to really choose their careers. मी आणखीन एकदा वापरतोय, choose your careers or select the right career. आणि he is passionate about his industry. तुम्ही जर त्याच्याशी बोलत असताना ना, you will find out he is very passionate about his industry, and his goal, his purpose of life now is to help at least 1 lakh students to choose their right career. So that is the goal he is taking. खूप मोठा गोल आहे, 1 लाख मुलांना राईट करियर. कधी अडचण आली तर we can always need to we can go there. So rather than wasting much of the time, welcome Vijay to this Synergy Talks. And my first question to is pre-COVID and post-COVID सिच्युएशन काय आहे आणि काय वाटतंय त्या संदर्भात. ओके, सो सगळ्यात प्रथम सर धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच की मला तुम्ही ही एक अपॉर्च्युनिटी दिली. कारण आपण सगळ्या प्रोसेसमध्ये शिकतच असतो आणि ही माझ्यासाठी सुद्धा खूप मोठी लर्निंग अपॉर्च्युनिटी आहे की ज्यावेळेस मी पालकांशी इंटरॅक्ट करतो, विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करतो, त्यामध्ये माझा पण बेनिफिट असतो की मी पण त्यांच्याच बरोबर शिकत असतो. राईट, सो थँक्यू फॉर क्रिएटिंग दिस अपॉर्च्युनिटी. ओके, सो आणि तुम्ही इंट्रोडक्शनच्या आधी खूप काही रिलेव्हंट पॉइंट्स वरती तुम्ही म्हणजे प्रकाश टाकलेला आहे आणि आपण ड्युरिंग ह्या तासाभराच्या याच्यामध्ये आपण त्याच्यावरती पण जरा डिटेलमध्ये बोलू. परंतु आता आय थिंक आपल्या सगळ्यांपुढचा जो प्रश्न आहे म्हणजे व्हॉट इज बिफोर करोना आणि आफ्टर करोना, किंवा बिफोर COVID-19 किंवा आफ्टर COVID-19, राईट. सो ओके, सो मी त्याच्यामध्ये एक सांगू इच्छितो की जे करिअरचं जे क्षेत्र आहे, इथून पुढचे जे काही फ्युचर जॉब्स आहेत, ज्या काही गोष्टी बदलणाऱ्या आहेत, तर मी तुम्हाला एक सांगतो की जर सपोज कोविड जरी नसता झाला तरी हे बदल जे होते हे अटळ होते. येणारे जे बदल आहेत, म्हणजे कोविडमुळे काय झालं की थोडंसं जरा त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन झालं. ओके, परंतु इव्हन अदरवाईज कोविड जरी सपोज आपल्याला ह्या प्रॉब्लेम जर आपण एन्काउंटर केला नसता तरी करिअरच्या क्षेत्रामध्ये जे काही उलटपालट होणार आहे किंवा जी काही उत्क्रांती होणार आहे ती अटळ आहे. कारण याचं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएट झालो
किंवा ज्यावेळेस आपण त्या सगळ्या प्रोसेसमधनं जात होतो त्यावेळेस आपल्याकडे खूप लिमिटेड ऑप्शन्स होते आणि त्यावेळेस कुठलाही जरी ऑप्शन तुम्ही चूज केला तरी तुम्हाला एक बऱ्यापैकी चांगला एक कन्क्लुडिंग एंड करता यायचा. परंतु आज तशी परिस्थिती बदललेली नाहीये. आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वी आर गोइंग थ्रू द बिगेस्ट टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन. ओके, तर आता टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन म्हणजे काय, तर आता आपल्या जीवनामध्ये अशा काही टेक्नॉलॉजीज येणार आहेत किंवा रादर त्या आता आलेल्या आहेत ऑलरेडी. ओके, ज्याच्यामुळे एक रूल आता अस्तित्वात येतोय आणि तो रूल म्हणजे असा आहे की जर एखादी गोष्ट जर रिपिटेटिव्ह नेचरमध्ये असेल आणि त्याच्यामध्ये लो कॉग्निशन म्हणजे जास्त बुद्धिमत्ता जर लागणार नसेल तर तो जॉब हा मशीन करू शकतं. ओके, मी आता उदाहरण देतो की साधारणपणे आता आपण बघतो की भारतामध्ये आपण खूप खूप काळ म्हणजे जवळजवळ मला वाटतं 1990च्या शतकापासून तर इव्हन आतापर्यंत बीपीओ क्षेत्रामध्ये आपण खूप चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या भारतीय मुलांसाठी मुलींसाठी. परंतु आता ह्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता मी जस्ट काल परवाच केपीएमजीचा एक रिपोर्ट वाचत होतो आणि त्यांनी असं प्रिडिक्ट केलंय की सध्या आपल्याकडे 40 लाख जॉब अवेलेबल आहेत बीपीओ क्षेत्रामध्ये. 40 लाख. तर येणाऱ्या 2 वर्षामध्ये बाय 2022 साधारणपणे 50% जॉब जे आहेत हे मशीन्स विल डू. म्हणजे जॉब तेच राहतील, फक्त करणारे जे मीडियम जे आहेत ते बदलेल. म्हणजे लोकांच्या ऐवजी मशीन्स येतील. आणि आज ते थोड्याशा स्वरूपात ते आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आलेलं आहे. एलेक्सा आलेलं आहे, गुगल असिस्टंट आलेलं आहे आणि आपण सांगतो आणि ते काम करत आहे. म्हणजे आता एखाद्या हॉस्पिटलमध्ये सपोज श्रीनिवास सरांच्या ऑफिसमध्ये आता त्यांच्या हॉस्पिटलला सपोज एखादी बाई आहे आणि ती अपॉइंटमेंट घेते, उद्या त्याच बाईच्या ऐवजी एक मशीन येईल आणि ती मशीन लोकांबरोबर इंटरॅक्ट करेल आणि अपॉइंटमेंट देईल. ओके, सो अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन होत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे मशीन्स जे आहेत हे दिवसेंदिवस इंटेलिजंट होत आहेत. ओके, म्हणजे आता खूप काळापर्यंत आपण असं म्हणायचो की अरे ज्या काही ह्युमन अबिलिटीज आहे कदाचित मशीन्स या ह्युमन अबिलिटीजला कॉन्कर करू शकणार नाही. परंतु आता आपण हे जे शब्द जे आहे हे थोडेसे आता आपल्याला जपून वापरावे लागतील कारण मशीन्स हे खूप इंटेलिजंट होत आहेत. राईट, आणि इंटेलिजंट होत आहेत म्हणजे कसं की आता मी परत एक म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक रिपोर्ट वाचत होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी चार्ट दिलाय की कसे हळूहळू प्रत्येक क्षेत्रामध्ये इव्हन डिसिजन मेकिंगच्या क्षेत्रामध्ये हळूहळू मशीन जे आहेत म्हणजे रोबोटिक्स आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, हे माणसांच्या जागा घेणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त जॉब जे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये मशीन्स करून म्हणजे मशीन्स करतील. राईट, सो हा एक पार्ट आहे. सेकंडली आपल्याला बिझनेसच्या क्षेत्रामध्ये म्हणजे बिझनेस क्षेत्रामध्ये एक डिस्रप्शन होत आहे. बिझनेस क्षेत्रामध्ये डिस्रप्शन म्हणजे कसं की पूर्वी आपल्याला ब्रिक अँड मॉर्टर पद्धतीने आपले बिझनेस मॉडेल असायचे. ओके, एक ऑर्गॅनिक पद्धतीने तो बिझनेस वाढायचा. म्हणजे आता आपल्याला टॅक्सी कंपनी स्थापन करायची तर आपण काय करू, एक 5-6 आपलं थोडंसं फंडिंग लावून थोडंसं लोन घेऊन एक 4-5 टॅक्सी आपण घेणार, त्या टॅक्सीवरती ड्रायव्हर ठेवणार, एक ऑफिस आपण कुठेतरी एक गाळा घेणार, तिकडे एक फोन असणार, कोणीतरी एक मॅनेजर आपण तिथे बसवणार आणि आपण ती टॅक्सी सर्व्हिस कंपनी जी आहे ही चालू करणार. राईट, हे आपलं ब्रिक अँड मॉर्टर पद्धतीचे बिझनेस मॉडेल होते. परंतु आताचे जे बिझनेस मॉडेल्स आहेत ते कम्प्लिटली डिस्रप्टिव्ह बिझनेस मॉडेल्स आहेत. राईट, आणि टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्समुळे जसं आपण आता उबर म्हणजे जसं टॅक्सी सर्व्हिसचा आपण बोललो तर उबर, आता उबर ही अशी एक कंपनी आहे जगातली, त्यांनी एवढं डिस्रप्ट केलं आहे बिझनेस मॉडेल्सला की आज जगभरामध्ये ते टॅक्सी सर्व्हिसचा बिझनेस करतायत विदाउट ओनिंग अ सिंगल टॅक्सी, विदाउट अपॉइंटिंग अ सिंगल ड्रायव्हर आणि विदाउट हॅव्हिंग एनी ऑफिस. ओके, आज $1 बिलियन मध्ये ती कंपनी गेल्या कमीत कमी म्हणजे 5 ते 6 वर्षांमध्ये ती $multi billion टर्नओव्हर करते. जो ब्रिक अँड मॉर्टरच्या बिझनेस मॉडेलमध्ये तो करणं किंवा तो अचीव्ह करणं, त्या पद्धतीची स्केलेबिलिटी आणणं हे अशक्य होतं. राईट, ते घडत आहे. सेकंडली आता एअरबीएनबी सारखी कंपनी, ओके, आज बिगेस्ट अकोमोडेशन कंपनी झालेली आहे. म्हणजे कुठल्याही हॉटेलपेक्षाही कुठल्याही हॉटेलच्या ग्रुपपेक्षाही त्यांचा टर्नओव्हर जास्त आहे आणि त्यांची स्वतःची एकही रूम नाही. ओके, परंतु आता अशा पद्धतीची जी काही बिझनेस मॉडेल्स येऊ घातलेले आहेत आणि ह्या बिझनेस मॉडेल्सची जी काही एम्प्लॉयमेंटची जी रिक्वायरमेंट ही टोटली डिफरंट आहे. राईट, डिस्रप्शन जे होत आहे ते तिसरं डिस्रप्शन जे आहे हे जॉब मार्केटमध्ये होत आहे.
आणि आज जॉब मार्केटमध्ये कसं आहे की आज टेक्नॉलॉजी जर एखाद्या बिझनेसनी जर अडॉप्ट केली नाही तर तो बिझनेस हाऊस किंवा तो जो बिझनेस आहे हा येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तळामध्ये जाईल. आणि त्यामुळे कुठल्याही कंपनीला कुठल्याही ऑर्गनायझेशनला टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करणं हे फार म्हणजे आय वुड से नॅचरल आहे आणि ती ऑटोमॅटिक घडून येणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये ती आपण थांबू शकत नाही. म्हणजे आता बघा ना, कोविड-19 मुळे आपण 1-2 महिने घरात राहिलो तर आपण किती इन्व्हेन्शन केले, आपण किती झूमचा वापर केला, आपण किती वेबएक्सचा वापर केला, आपण किती वेबिनारचा वापर केला. ओके. आणि आपण ते अडॅप्ट केलं. जर सपोज आपण जर अडॅप्ट जर नाही केलं तर काय होईल? ओके. राईट. सो तो सगळ्यात महत्वाचा. आणि त्याच्यामुळे कसं आहे की आणि आज येणाऱ्या काळामध्ये म्हणून मग कंपन्यांना कसं पाहिजे की कंपन्यांना असं पाहिजे की जसं आपण पूर्वी एक मराठीमध्ये आपला खूप फेमस शब्द आहे की पाट्या टाकायचं काम. ओके. तर आता इथून पुढे पाट्या टाकण्याचं काम जे आहे हे बिलकुल जमणार नाही किंवा रादर ते ऍक्सेप्टच केलं जाणार नाही. ओके. आणि म्हणून येणाऱ्या ह्या सगळ्या जे डिस्रप्शन्स ज्या आहेत ह्या डिस्रप्शन्समुळे आपल्याला म्हणजे नवीन नवीन आव्हानांना समोर जावं लागणार आहे. राईट. कोविड-19 हा त्याच्यापैकी एक आव्हान असू शकतं. ओके. अमेझॉन जंगलमध्ये जर आग लागली तर ती आग कशी विझवायची हे आपल्याला माहिती नाही, कारण तशा पद्धतीचे आव्हानं आपण अजून हँडलच केलेले नाही. आणि असे असे आव्हानं हे सतत येणाऱ्या काळामध्ये येत जाणार आहे आणि याला हुका वर्ल्ड म्हणतात. ओके. आणि हुका वर्ल्ड म्हणजे काय, तर व्ही स्टँड फॉर व्होलॅटिलिटी, यू स्टँड फॉर अनसर्टिनिटी, सी स्टँड फॉर कॉम्प्लेक्सिटी आणि ए स्टँड फॉर अँबिग्युटी. तर हे अतिशय अनसर्टन, कॉम्प्लेक्स, अँबिग्युअस वातावरणामध्ये आपल्या मुलांना पुढे जाऊन त्यांचे करिअर करायचे. तर मग काय आहे की त्यांना अकॅडमिक तर पाहिजेच पाहिजे, परंतु अकॅडमिक बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता त्यांना जे काही स्किल्स लागतील तर ती स्किल्स आहेत ज्याला आपण 21st सेंचुरी स्किल म्हणू शकतो किंवा हायर ऑर्डर कॉग्निटिव्ह स्किल्स ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे काय की आज कोणालाही त्यांच्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हर पाहिजे. त्यांना पाहिजे की तुम्ही नवीन प्रोडक्ट तयार करू शकता की असं प्रोडक्ट की जे मार्केटमध्ये चालेल. ओके. क्रिएटिव्हिटी तुम्ही आणू शकता का, तुम्ही इनोव्हेशन आणू शकता का, तुमच्याकडे कम्युनिकेशन चांगलं आहे का की तुम्ही ते प्रोडक्ट फॅक्टरीमधून लोकांपर्यंत पोहोचवू शकता का, तुम्ही कोलॅबरेशन मध्ये काम करू शकता का, तुमचं इमोशनल इंटेलिजन्स तुमचं कसं आहे. सो हे जे काही पद्धतीची जी हायर ऑर्डर कॉग्निटिव्ह स्किल्स आहेत ती मुलांमध्ये आता आपल्याला तयार करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये करिअर तुमच्याकडे जर ही हायर ऑर्डर कॉग्निटिव्ह थिंकिंग जर नसेल तर येणाऱ्या काळामध्ये पाट्या टाकण्याचं काम तर बंद होणारच आहे. त्यामुळे जर आपल्याला आपली स्वतःची जर जागा बनवायची असेल तर ह्या गोष्टी ह्या इम्पेरेटिव्ह आहे. म्हणजे याच्याशिवाय आपल्याला दुसरा काही पर्याय नाही. राईट. तो कोविड-19 म्हणजे किंवा आता येणाऱ्या काळामधला जो सगळ्यात मोठा बदल आहे जॉब मार्केटमध्ये हा असणार आहे. येस. Okay. So you rightly said की how important disruption टेक्नॉलॉजीज आणि टेक्नॉलॉजीमुळे करिअर जॉब वगैरे होतात, पण या पूर्ण प्रोसेस मध्ये हाऊ इम्पॉर्टंट इज करिअर गायडन्स, किंवा आता जर इफ आय रिफ्रेम इट इन डिफरंटली, इज करिअर गायडन्स अ वन टाइम प्रोसेस? ओके. राईट. ओके. सो पहिले मी आता उत्तर देतो की करिअर गायडन्सची काय गरज आहे. आणि मला वाटतं थोड्या वेळापूर्वी तुम्ही पण सांगितलं होतं की कोचिंगची गरज काय आहे. म्हणजे आज आपण जर बघितलं तर कुठलाही चांगला खेळाडू जर असेल, विराट कोहली असेल, सचिन तेंडुलकर असेल, एम एस धोनी असेल, ह्या सगळ्यांना कोचेस आहेत. आज आपण जर भारतामधलं म्हणजे भारतातलं सगळ्यात श्रीमंत माणसाचं उदाहरण जरी घेतलं, मुकेश अंबानींचं जरी उदाहरण घेतलं तरी आज मुकेश अंबानींना सुद्धा कोच आहे. मग हे कोचची गरज काय आहे किंवा ह्या गायडन्सची गरज काय आहे. मुकेश अंबानी तर म्हणू शकता की अरे माझं तर एवढा $1 बिलियन म्हणजे काही लाख बिलियनचा म्हणजे एवढा बिझनेस आहे, मला काय गरज आहे. पण तरी त्यांना सुद्धा कोच आहे. ओके. मग ही कोचचं कारण काय आहे, कारण कोच जो आहे हा असा एक व्यक्ती आहे जो तुमच्या बेनिफिटसाठी काम करतो. राईट. सो दॅट इज वन. ओके. सेकंडली कमिंग टू करिअर गायडन्सची गरज काय आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी परत एक उदाहरण देतो सचिन तेंडुलकरचं आणि महेंद्रसिंग धोनीचं. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सचिन तेंडुलकर याला म्हणजे क्रिकेटचा देव असं म्हटलं जातं, गॉड ऑफ क्रिकेट. राईट. की आज एवढे सारे रेकॉर्ड अबाधित आहे आतापर्यंत, म्हणजे एवढं जे काही त्यांनी अचीव्ह केलं की त्याला आपण सगळ्यांनी एक देवाचाच दर्जा दिला. परंतु हा देव जो अतिशय उत्कृष्ट बॅट्समन आहे, हा ज्यावेळेस त्याला कॅप्टनशिप दिली जाते त्यावेळेस हा देव तिथे फेल होतो. ओके.
आणि मग महेंद्रसिंग धोनी सारखा व्यक्ती जो चांगला बॅट्समन आहे, परंतु सचिन तेंडुलकर सारखा इतका चांगला बॅट्समन नाहीये. तो एक अतिशय निष्णात कॅप्टन म्हणून, अतिशय सक्सेसफुल कॅप्टन म्हणून उदयास येतो आणि तो त्याची एक स्पेस क्रिएट करतो. राईट? खेळ तोच आहे, खेळ एकच आहे, क्रिकेट आहे. परंतु आणि जर आपण बॅटिंगची एक जर कॉम्पिटन्सी जर बघितली आणि जर एक कॅप्टनशिपची जर कॉम्पिटन्सी जर बघितली, तर ह्या वेगवेगळ्या कॉम्पिटन्सीज आहेत, त्याच्यासाठी लागणारे गुण हे वेगवेगळे आहेत. आणि म्हणून जर सचिन तेंडुलकरकडे जर सपोज ते गुण नाही आहेत, तर सचिनने जर सपोज तो प्रयत्न केला तर सचिनला थोडंसं प्रॉब्लेम्स होईल. आणि तो झालाच, आपण सगळ्यांना ते कल्पना आहे. कारण 3दा सचिन तेंडुलकरला कॅप्टनशिप दिल्या गेली, परंतु तो एकही वेळेस तो सक्सेसफुल झाला नाही, रादर त्याचा गेम बिघडला. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ही एक समजून घेतली पाहिजे की आपण सगळेजण युनिक आहे आणि आपण हे सगळीकडे वापरतो. आपण बोलताना आपण म्हणतो नाही, जेने काम तेने थावे, तुझ्या करो तो गोता खाय. ओके, परंतु आपण हे मांडतो आणि हेच सगळं मेन ज्याला आपण म्हणतो बेसिक प्रिमाइस किंवा जे एक मूळ आहे करिअर गायडन्स, तेच आहे. कारण आपण प्रत्येक सगळे युनिक आहोत. जे काम तुम्ही चांगलं करतात ते मी कदाचित चांगलं करू शकत नाही. ओके, आणि म्हणून दुसरा माझ्यासारखं काम करू शकणार नाही. तो युनिकनेस काय आहे करिअर गायडन्सच्या प्रोसेसमध्ये, कारण आपण सायकोमेट्रिक टेस्ट त्याच्यामध्ये वापरतो आणि ह्या सायकोमेट्रिक टेस्टमध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळतं की आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, आपल्या विकनेसेस काय आहेत. ओके, आता जसं आपण ह्या कॉग्निटिव्ह स्किल्स बद्दल बोललो, 21st सेंचुरी स्किल बद्दल बोललो, मग त्याच्यातले स्किल्स माझ्याकडे आहेत का, मग मला कुठले डेव्हलप करायचे आहे, हे आपल्याला एक साधारणपणे एक त्याच्यातलं एक, जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला पण सांगतो माझ्या पोटात दुखतंय, परंतु पोटात खूप काही गोष्टींमुळे दुखू शकतो. राईट? आणि म्हणून डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्ही सोनोग्राफी करा, ब्लड टेस्ट करा, आणि ज्यावेळेस रिपोर्ट होतो त्यावेळेस त्यांना क्लॅरिटी मिळते आणि त्या पद्धतीने ते गायडन्स देऊ शकतात. सो या सायकोमेट्रिक ही अशी एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये इट्स अ डायग्नोस्टिक रिपोर्ट, आणि त्या डायग्नोस्टिक रिपोर्टमध्ये तुम्हाला कळतं. ओके, सो दिस इज वन. ओके, आपल्याला एक आपलं प्रोफाईल कळतं. सेकंडली काय आहे की आज जर आपण एक सर्वसाधारणपणे जर सर्वे जर घेतला विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा, तर मी असं निश्चितच सांगू शकतो की 10 ते 15 करिअरच्या वरती आपल्याला करिअर्स माहिती नाहीये. ओके, आणि ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, मेडिसिन आहे, चार्टर्ड अकाउंटन्सी आहे, आर्किटेक्चर आहे, हे जे काही आपल्याला जे काही खूप माहिती असलेले करिअर आहेत तेवढेच करिअर आपल्याकडे आहेत. परंतु जर आपण तसं जर बघितलं तर 3,000 करिअरच्या वरती करिअर्स आज अवेलेबल आहेत. तर आपल्याला एक्झॅक्टली कळतं की जर माझं प्रोफाईल जर असं आहे तर मग मला ह्या 3,000 नेमकं मी कुठे आहे. आज भारतासारख्या देशामध्ये आता स्पोर्ट्सला खूप येणाऱ्या काळामध्ये डिमांड आहे. जर माझ्या मुलामध्ये जर सपोज आता स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे स्किल असतील किंवा स्पोर्ट फिजिओथेरपीचे स्किल असतील किंवा स्पोर्ट्स सायकोलॉजीचे स्किल असतील, तर मी तिकडे का नाही करिअर करू शकत. मला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते भरपूर म्हणजे त्याचं स्कोप आहे. म्हणजे आता म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ती जे स्पोर्ट्स जी प्रगती आहे भारतामध्ये ती प्रचंड होणार आहे. 5 वर्षापूर्वी जर आपण कबड्डी लीगची जर टीम जर ओन करायची म्हटलं तर त्यावेळेस फक्त हार्डली 5 ते 6 कोटी रुपये लागायचे. आज कबड्डी लीगची एक टीम जर ओन करायची म्हटली तर साधारणपणे तुमच्याकडे 150 कोटी पाहिजे. 5 ते 6 वर्षांमध्ये एवढा डिमांड स्पोर्ट्सला आलेला आहे आणि ते एका गेमला आलेला आहे. आणि असा जो डिमांड आहे गेमच्या क्षेत्रामध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये येणाऱ्या काळामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने येणार आहे. राईट? आता जसं तुम्ही आर्म फोर्सेस बद्दल बोललात. ओके, तर आर्म फोर्सेस आज 7th पे कमिशन लागू झाल्यानंतर इतकं सुंदर प्रोफेशन, इतक्या सुंदर फॅसिलिटीज आणि इतके सुंदर पे पॅकेजेस, इतकं काही सेव्हिंगची अपॉर्च्युनिटी तुम्हाला आहेत की तुम्ही त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला ती कॅल्क्युलेशन्स करू शकत नाही. ओके, आता इतके दिवस मुलींना आर्म फोर्सेसमध्ये परमनंट कमिशन जे होतं ते मिळत नव्हतं, शॉर्ट सर्व्हिस कमिशनच मिळायचं. आता मुलींना परमनंट सर्व्हिस कमिशन मिळायला लागलं. फायटर पायलट हे जे क्षेत्र पुरुषांसाठी जे राखीव होतं इतके वर्ष, आता मुलींसाठी ओपन झाले. आता मुली फायटर पायलट होत आहेत. ओके, एनडीए खडकवासला पुण्याला आपल्या इतके दिवस फक्त मुलांसाठी अलाउड होतो. आता खूप दिवसात तुम्ही लवकरच त्याची एक अनाउन्समेंट तुम्ही ऐकाल की एनडीए साठी आता मुलींना पण प्रवेश दिला जाईल. सो ह्या करिअर क्षेत्रामध्ये ज्या काही उलटपालट होत आहेत, ओके, त्या करिअर गायडन्सच्या प्रोसेसमध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळतं की आपण काय करायला पाहिजे.
राईट. आता हे जे नवीन न्यू एज टेक्नॉलॉजीज जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डेटा सायन्स आहे, IoT आहे, मशीन लर्निंग आहे, मग मी कशामध्ये केलं पाहिजे? माझ्यासाठी काय अच्छा हे सगळे इंजिनिअरिंगचं पार्ट आहे नाही, परंतु आता येणाऱ्या काळामध्ये खूप स्पेशलायझेशनच्या पद्धतीने आणि त्यामुळे आपल्याला हे करिअर गायडन्सच्या प्रोसेसमध्ये या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपलं होतं. मग कुठलं कॉलेज आपण सिलेक्ट केलं पाहिजे, त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय पाहिजे, ओके, ह्याबद्दल आपल्याला सगळं जाणून घेतलं जातं त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये. आणि मग ही वन टाइम प्रोसेस निश्चितच नाहीये आणि आता तर नाहीच नाही, कारण आता प्रत्येक 2 वर्षांमध्ये 3 वर्षांमध्ये भरपूर घडामोडी घडतात आणि त्या घडामोडींना आपल्याला समोर जायला पाहिजे. आपल्याला आपल्या स्वतःसाठी आपण मी म्हणूया की ज्याला नेहमी तुमचं करेक्शन प्लॅन मध्ये तुम्हाला करेक्शन करावे लागणार आहे. येस. जे काही म्हणजे वेळ आहे, येणाऱ्या टेक्नॉलॉजीज आहे, ज्या पद्धतीने जॉब मार्केट तुमची होत आहे, आणि म्हणून निश्चितच वन टाइम प्रोसेस नाहीये. इट इज नाउ अ कॉन्स्टंट प्रोसेस. आणि मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, आता माझे बरेचसे विद्यार्थी इव्हन पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून आता कॉर्पोरेटमध्ये गेलेत, मी त्यांना कॉन्स्टंटली गाईड करतो आणि त्यांना त्याचा भरपूर फायदा होतो. राईट. तर आय होप मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देईल. येस. सो माझा त्यालाच लागून एक प्रश्न आहे, कारण ना पालकांचं काय, पालक आता सध्या कन्फ्युजन स्टेट्स मध्ये, कारण देर इज लॉट ऑफ नॉईज इन द मार्केट. कारण कोण हे आहे कोण आहे, आणि आपल्याकडे जे आहे ना की जर टीचर असेल तर त्यांचा मुलगा टीचरच होतो, किंवा डॉक्टर असेल तर डॉक्टरच होतो, इंजिनियर होतो. ही परंपरा आपली चालू झालेली. त्याचा बेसिक प्रिमाइस जर बघितलं तर आता जे अट्रॅक्टिव्ह जे करिअर दिसत आहेत की ज्याच्यामध्ये जास्त पैसे मिळत आहेत, राईट, तेच अट्रॅक्टिव्ह करिअर आहेत. मग खरंच त्यावेळेस मग आपल्याला करिअर गायडन्सची खरीच आवश्यकता आहे. कारण जर मी फोकस केला की माझा फोकस ठीक आहे की डॉक्टर आहे, इंजिनियर है, और लॉयर और वॉट एवर इट इज, बट आई नो की इसमें ज्यादा पैसा मिळणे वाला है, मला याच्यामध्ये जास्त पैसे मिळतात. कारण आपले माइंड्स आर बेस्ड ऑन दॅट इज माय लर्निंग आउट ऑफ लॉट ऑफ थिंग. सो मग अशा वेळेस खरंच करिअर गायडन्सची आवश्यकता आहे का? निश्चितच आहे. अच्छा, आता सर तुम्ही जे म्हणालात ना, म्हणजे ती 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 हाफ ट्रूथ आहे. ओके, डेफिनेटली. म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये चांगले पैसे मिळतात. तुम्ही जर डॉक्टर झालात तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. ओके, बट दॅट डझंट मीन की तुम्ही जर दुसरं काही जर क्षेत्र जर निवडलं तर त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही किंवा तुम्हाला जास्त पैसे मिळू शकत नाही. ओके, सो आपण जे काही म्हणजे जे डिफाईन केलेलं आहे की ओके फक्त हे 3 किंवा 4च क्षेत्र मला जास्त पैसे देतील किंवा मटेरियलिस्टिक कम्फर्ट देतील किंवा मला ट्रॅव्हल म्हणजे ग्लोबल ट्रॅव्हल देतील वगैरे वगैरे वगैरे. आता मी परवा एक करिअर कॉन्व्हर्सेशनचं एक, जसं तुम्ही आता सिनर्जी टॉक हे केलं, मी पण करिअर कॉन्व्हर्सेशन म्हणून केलं आणि तिथे इंडियन स्कूल ऑफ मायनिंग IIT दिल्लीवर IIT धनबादचे एक संजय श्रीवास्तव म्हणून आले होते आणि त्यांनी 35 वर्ष म्हणजे पेट्रोलियम क्षेत्रामध्ये इंटरनॅशनल लेवलला त्यांनी काम केलं. त्यांनी सांगितलं पेट्रोलियम मध्ये खूप डिमांड आहे, म्हणजे फक्त इंजिनियर्सलाच फक्त पेट्रोलियम मध्ये स्कोप नाहीये, खूप असे काही आहे. म्हणजे इव्हन तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट असाल, तुम्ही मॅथमेटिशियन्स असाल, तुम्ही इव्हन सायकोलॉजिस्ट असाल, तुम्ही पायलट असाल, तुम्हाला सगळ्यांना तिथे ते एवढं मोठं क्षेत्र आहे आणि इतकं चांगलं म्हणजे काय म्हणतात त्याला हाय पेईंग क्षेत्र आहे. ओके, आज मुंबईमध्ये कितीतरी सायकोलॉजिस्ट जे आहेत हे कितीतरी चांगल्या पटीने सॅलरीज कमवत आहेत किंवा त्यांना इन्कम त्यांचा खूप चांगला आहे. राईट, कितीतरी स्पोर्ट्सचे कोचेस खूप चांगला पैसा कमवत आहेत. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की ओके फाईन हे जर मी चूज केलं तर मला माझ्या मुलाचं करिअर जे आहे हे सेट होईल असं आपण म्हणू शकत नाही. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओके निश्चितच हे क्षेत्र चांगले तुम्हाला पैसे देतात, पण आपला मुलगा किंवा आपली मुलगी त्या क्षेत्रामध्ये योग्य आहे का, हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. राईट, कारण बऱ्याच वेळा काय होतं की हे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण करिअर डिसिजन घेतो त्यावेळेस जनरली आपण जे अझम्पशन्स वापरतो ते अझम्पशन्स असं की नाही माझ्या मुलाला मॅथमॅटिक्स मध्ये चांगले मार्क मिळतात. ओके, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती येतात, तुम्ही पण एज्युकेशन मध्ये आहात, मार्क इज नॉट इक्वल टू इंटेलिजन्स. मार्क ही आपल्याकडे ही मेमरी टेस्ट आहे. राईट, आज सकाळी मी पॅट्रिक डिसूजा म्हणून आहेत जे कॅटचं कोचिंग घेतात. ओके, आणि आपल्या ठाण्यातलेच आहे आणि त्या माणसाने 6 टाइम्स कॅट मध्ये 100% त्यांनी घेतलेलं.
ओके, तर तो सांगतो कॅट ही वेगळी परीक्षा का आहे तुमच्या बाकीच्या परीक्षांपेक्षा, कारण दॅट्स अ थिंकिंग एक्झाम, राईट. ओके, आणि म्हणजे तुम्हाला म्हणजे आपण फक्त जर म्हटलं नाही मला माझ्या मुलाला जास्त मार्क मिळतं म्हणून त्याचं चांगलं आहे, आणि मी माझ्याकडे असंख्य असे उदाहरण आहेत की ज्या मुलांना 95% मिळाले आणि त्यांनी इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न केला, काही दिवसांनी त्यांना कळलं की अरे मला मजाच नाही येते ह्या सगळ्या याच्यामध्ये. सो ते तसं भ्रमनिरास होऊ शकतो, किंवा मग वेळ जाऊ शकते, तुमचा पैसा वाया जाऊ शकतो. सो त्यामुळे कसं आहे की तुम्हाला जरी सपोज तुमचा मुलगा इंजिनिअरिंगसाठी जर असं वाटतं तुम्हाला परफेक्ट असेल, तर तुम्ही रूल आउट करू शकतो ना. आपण नाही का, आपल्याला वाटतं नाही नाही मला असं वाटलं मी जर शुगर ची मी टेस्ट करायला पाहिजे, आणि मी शुगरची टेस्ट केली आणि ती जर पॉझिटिव्ह आली तर काय झालं, व्हॅलिडेशन झालं ना, की आता मी निश्चिंत डायबेटिक झालो, आता मी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तसंच आपण करिअरच्या क्षेत्रामध्ये पण असं म्हणू शकतो, अच्छा नाही ठीक आहे, मला वाटत होतं माझा मुलगा इंजिनिअरिंग होऊ शकतं आणि टेस्ट पण मला सांगते इंजिनिअरिंग होऊ शकतं, मग आता आपण पुढे जाऊ. परत करिअर गायडन्सच्या प्रोसेसमध्ये अजून एक गोष्ट होऊ शकते की मग इंजिनिअरिंग मध्ये मग एक्झॅक्टली कुठली इंजिनिअरिंग. सर इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला काय वाटतं किती ब्रांचेस असतील, एक अंदाज. आपण चॅटबॉक्स वापरू शकतो, आपण सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना विचारू शकतो की इंजिनिअरिंगचे किती ब्रांचेस आहेत, सांगा बरं मला. चॅटबॉक्स वापरा आणि एक नंबर थ्रो करा, किती ब्रांचेस असतील इंजिनिअरिंग मध्ये. लेट अस यूज युअर चॅटबॉक्स. त्यासाठी विचार करावा लागेल थोडा. हाऊ मेनी इंजिनिअरिंग ब्रांचेस यू फील डू वी हॅव? Yes, parents start using the chat box. Whatever, let it be wrong. So हा, let काय हरकत नाही, चुकलं काय प्रॉब्लेम नाही. So I know about seven branches. अच्छा 7. संदीप सरांनी सांगितलं की 7 ब्रांचेस आहे इंजिनिअरिंग मध्ये. So come up with so participation is important. कुठल्याही Yes. गोष्टीमध्ये ना, it is not just listening. कारण listening तर आयुष्यभर आपण करतच आलेलो आहे. But what we miss out of everything is participating or asking a right question. So yes. Yeah. So yes, come on, parents. किती साधारणपणे ब्रांचेस? सर मी जस्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे हा. 64 ब्रांचेस आहेत. 64 ब्रांचेस, राईट. एवढ्या मोठ्या ब्रांचेस, आणि मग आपण एक्झॅक्टली कुठल्या ब्रांचेस मधनं केलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, राईट. सो करिअर गायडन्स जे आहे याचं म्हणजे व्हॅल्यू जी आहे ही निश्चितच आहे, राईट. नंतर इव्हन इंजिनिअरिंग, आता मी बऱ्याचशा IITच्या मुलांना कोच करतो की त्यांना आता मी इंजिनिअरिंग झालो, पण मी एक्झॅक्टली कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं पाहिजे गोइंग फॉरवर्ड, की मी प्रोडक्शन मध्ये गेलं पाहिजे, मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये गेलं पाहिजे, किती ठिकाणी गेलं पाहिजे, राईट. सो करिअर गायडन्स प्रोसेस जी आहे त्याचा निश्चितच फायदा आहे. ओके, त्याचं एक व्हॅलिडेशन आपल्याला होऊ शकतं, आणि तुम्हाला कुठली कॉलेजेस निवडायला पाहिजे, कुठल्या पॅरामीटरवरती कॉलेजेस निवडायला पाहिजे, कुठली परीक्षा द्यायला पाहिजे, तुम्ही JEE दिली पाहिजे की MSCET दिली पाहिजे, की आता बऱ्याचशा मुलांना माहिती नसतं की आता मी सायन्सला आहे, मला इंजिनिअरिंगला पण जमलं नाही, मला CET ला पण जमलं नाही, म्हणजे JEE ला पण नाही जमलं, CET, आता मग मी काय करू. आणि मुलांकडे फार मोठा ब्लँक तो क्रिएट होतो, व्हॅक्युम क्रिएट होतो की मी आता काय करू. आणि मुलांना माहिती नाहीये की तुम्ही जर कुठल्याही नॅचरल सायन्सेस मध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएट झाला, ओके, आणि तुम्ही जर JSET जी परीक्षा जर दिली, तर तुम्ही भारतातल्या 23 इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स ज्याचा दर्जा असलेल्या 23 युनिव्हर्सिटीज मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तुमच्या MSc PhD प्रोग्रामला, आणि तुम्हाला जर म्हणजे आणि ती परीक्षा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे देऊ शकता आणि खूप चांगलं करिअर त्याच्यातनं घडू शकतं. मग ह्या सगळ्या गोष्टींचा पालकांमध्ये अवेअरनेस, मुलांमध्ये अवेअरनेस नसतो. मुलं किंवा पालक असं खचून जातात, अरे मला आता इंजिनिअरिंग नाही झालं, मग मी काय करू, प्रायव्हेट इंजिनिअरिंगला घेऊ का. काही गरज नाही. आज जर आपण AICTचा जर रिपोर्ट बघितला तर इंजिनिअरिंगच्या जागा कमी होत आहे, राईट. कॉमर्सचा ट्रेंड जास्त वाढतोय. मग का वाढतोय, कारण कॉमर्समध्ये अगेन आपण कॉमर्सला खूप डिव्हॅल्यूड, किंवा आपण म्हणतो की फक्त सायन्स मधनच करिअर होऊ शकतं चांगलं, ओके, पण तसं नाहीये. इव्हन ह्युमॅनिटीजला आता खूप डिमांड आलेला आहे. म्हणजे लिबरल आर्ट्स हा 21व्या शतकातला अभ्यासक्रम आहे. बऱ्याचशा पालकांना त्याच्याबद्दल किंवा विद्यार्थ्यांना लिबरल आर्ट्स बद्दल माहितीच नाही. आज जर तुम्ही लिबरल आर्ट्सचे जर ग्रॅज्युएट झाला तर तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंट होईल तुमची,
म्हणजे अशा पद्धतीचे मल्टीडिसिप्लिनरी माइंडसेट असलेली मुलं तिथनं तयार होतात लिबरल आर्ट्स मधून. ओके, आणि तुम्हाला ज्या पाहिजे त्या विषयामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. राईट. सो निश्चितच करिअर गायडन्सची गरज आहे. राईट, ज्यावेळेस आपण डिसाईड करतो त्यावेळेस. सो थँक्यू विजय की टेकिंग फॉरवर्ड फ्रॉम लिबरल आर्ट्स विषय यू सेड राईट वर्ड. कारण ना मी आता रिसेंटली पण आणि 2-3 रिपोर्ट्स फॉर्च्यून 500 कंपनी जर बघितल्या जगातल्या, तर अराउंड 60% चे जे सीईओज आहेत फॉर्च्यून 500 सीईओ, दे आर ऑल लिबरल आर्ट्स ग्रॅज्युएट्स. सो लिबरल आर्ट्स मध्ये किती, आणि आपण कसं होतं आर्ट्सला दुय्यम दर्जा किंवा सगळ्यात मला इंजिनिअरिंग नाही मिळालं, मला मेडिसिन नाही मिळालं, मला सायन्स नाही मिळालं, तर मी काय करणार, कॉमर्स किंवा आर्ट्स करणार. आणि या दोन ब्रँचेस कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय की आयुष्यात ह्याचं काही खरं नाहीये. सो याच अनुषंगाने ना 11वी आणि 12वी आम्ही सिनर्जी ज्युनियर कॉलेजमध्ये आहे ना 11वी आणि 12वी आपण आहे ना ह्युमॅनिटीज आणि लिबरल आर्ट्स वर आपण फोकस करणार आहे, आणि कॉमर्स मध्ये प्रॅक्टिकल याच्यावरती. सायन्स एनी स्कूल किंवा एनी इन्स्टिट्यूट जर 12वीचा जर हे अभ्यास परिक्रम बघितला तर तुमचे 10% मुलांवर जास्त फोकस होतो. की कारण का तर ते नाव करतात त्या इन्स्टिट्यूटचं, कारण इंजिनिअरिंगला जातात किंवा मेडिसिनला जातात. पण 90% मुलांचं काय आहे, आर दे नॉट एलिजिबल टू रिअली मेक देअर करिअर. मग त्यावर का फोकस करू नये. म्हणजे पालकांना मला हेच म्हणायचं की 10%च आहेत. या 2 जागा जर बघितल्या बेस्ट ऑफ बेस्ट इन्स्टिट्यूट्स मध्ये की देर आर ओनली 10%. सो वाय डू आय फोर्स माय चाइल्ड, त्याच्यामध्ये ते स्किल्सच नसतील आणि आपणच म्हणतो नाही काही हो एकदा इंजिनिअरिंग होऊन त्याच्यानंतर तुला काय करायचं ते कर. हा डायलॉग आपल्या घरात सगळ्यांकडे, काय त्याच्यानंतर बघूया आपण. लाईक राईटली सेट की 21st सेंचुरी स्किल सेट आहेत की आज आपल्याला जसं आपण क्रिएटिव्हिटी किंवा क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन स्किल्स आहेत किंवा कोलॅबरेटिव्ह स्किल्स आहेत. सी भारत ही ना बाय 2030 वी आर गोइंग टू बी द सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी. म्हणजे कुणाला आवडो किंवा न आवडो, बिकॉज वी आर अ कन्झम्पशन स्टोरी. आणि ह्या नेक्स्ट 10 इयर्स मध्ये आज 2020 साली 2030 साली मी जर बॅक बघितलं तर या 10 वर्षामध्ये आपली बरीचशी विद्यार्थी जॉब मार्केटमध्ये करिअर मार्केटमध्ये येतील. तर या 10 वर्षामध्ये की कुठले इम्पॉर्टंट स्किल्स मुलांना लागतील की जेणेकरून दे चूज द बेस्ट ऑफ बेस्ट करिअर्स. वन इज दॅट. आणि हाऊ डू यू डेव्हलप दॅट स्किल्स, कॅन द स्किल्स बी डेव्हलप. की ठीक आहे की माझ्याकडे एकच स्किल आहे बाबा, पण कॅन आय डेव्हलप ऑल द 4 स्किल्स, अँड व्हॉट डू आय हॅव टू डू टू डेव्हलप दॅट स्किल्स सो दॅट आय नो what is how I can choose a career. खूप महत्वाचा प्रश्न केला सर तुम्ही. आणि सो हे स्किल आपण कसे वाढवू शकतो. ओके, सो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं तर हे स्किल्स हे पुस्तकातनं डेव्हलप नाही होणार. ही स्किल्स जे आहेत याच्यासाठी तुम्हाला प्रचंड प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही सायन्समध्ये असा, कॉमर्समध्ये असा किंवा ह्युमॅनिटीजमध्ये असा, तुम्हाला त्याचं म्हणजे जसं आपण अप्लिकेशन ओरिएंटेड नॉलेज किंवा ज्याला थिंकिंग बेस्ड नॉलेज आहे ते आता आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे. राईट. आता आपण पहिलं स्किल एक उदाहरण म्हणून घेऊ, क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ओके, आणि तुम्ही मला सांगितलं की तुमच्या शाळेतल्या एका मुलांनी त्या सायन्सच्या एक्झिबिशन मध्ये त्यांनी एक सॅनिटायझरचा तो पंप बनवला. येस. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग तिथं कसं की आज हा प्रॉब्लेम आहे आपल्याला की अच्छा म्हणजे प्रत्येक माणूस येणार, तो त्या डब्याला हात लावणार, मग तो त्याच्यातनं सॅनिटायझर घेणार आणि तो हाताला लावणार, पण तो जर आधीच जर कंटॅमिनेटेड असेल तर मग काय दुसरा माणूस जर तिकडे केलं म्हणजे तो धोका आहे, ती रिस्क आहे. मग आता कसं की मग तुमचं थिंकिंग चालू होतं, अरे हा आता प्रॉब्लेम, हाऊ डू आय सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. राईट. आणि ती जी प्रोसेस आहे की तुम्ही ऍक्च्युली ज्यावेळेस त्याचा प्रॅक्टिकली विचार करता, दॅट इज क्रिटिकल थिंकिंग. सो वी हॅव टू गो बियॉन्ड बुक्स. मग आता हे तुम्हाला पुस्तकात कोणी सांगितलेलं नाही. राईट. सो हे तुमचं ऑब्झर्वेशन, क्रिटिकल थिंकिंग, तुम्हाला प्रॉब्लेम्स दिसतोय का, समाजामध्ये प्रॉब्लेम दिसतोय का, असे कितीतरी प्रॉब्लेम्स आहे. म्हणजे सर तुम्हाला माहिती असेल, मी
ठाणेवनला 2 वर्षापूर्वी मी एक 17-18 मुलांबरोबर जवळजवळ 7 महिने काम केलं आणि मी 7 महिन्यांमध्ये ह्या मुलांबरोबर फक्त 21st सेंचुरी स्किल्स वरतीच काम केलं. आम्ही महिन्यातनं 2 सेशन्स त्यांच्याबरोबर मी घ्यायचो. ओके. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आमच्या लक्षात आली की जर तुम्ही प्रॉब्लेम दिला ना मुलांना, तर मुलांमध्ये कॅपॅसिटी आहे की ती मुलं त्याच्यामध्ये ते थिंकिंग करू शकतात. ओके. सो त्यावेळेस आम्ही एक प्रॉब्लेम वरती आम्ही ग्रुप बनवले होते आणि त्याच्यावरती आम्ही केले की आज आपल्याकडे पोल्युशन, नॉईज पोल्युशन आणि एअर पोल्युशन खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे. दॅट हाऊ डू वी सॉल्व्ह नॉईज पोल्युशन? आणि एका ग्रुपनी असं सोल्युशन फाइंड आउट केलं होतं सर की त्यांना जर फंडिंग दिलं तर ते एक ऑन्टरप्रिनरशिप मध्ये तर ते मॉडेल म्हणजे ती बिझनेस आयडिया कन्वर्ट होऊ शकते. म्हणजे एक 9वी-10वीची मुलं त्या लेवलचा विचार करू शकतात की ज्यावेळेस त्यांना तुम्ही प्रॉब्लेम द्याल. आपलं जे काम आहे आज शाळेमधून आपल्या सगळ्या शिक्षकांचं किंवा आपल्यासारख्या लोकांचं जे एज्युकेशन मध्ये इन्व्हॉल्ड आहेत की आपण मुलांना की एक राईट क्वेश्चन क्रिएट ते कसं करू शकतील याचं जर आपण त्यांना स्किल जर देऊ शकलो, त्यांचं जर क्रिटिकल थिंकिंग जर वाढवू शकलो, तर मला वाटतं आय थिंक वी हॅव डन आवर जॉब. ओके. सो म्हणून मग मुलांना त्यांचं सगळं काही एज्युकेशन चालू असताना बीट 8, 9, 10 किंवा व्हॉट एव्हर की आर दे गोइंग थ्रू इंटर्नशिप्स, ते स्वतः काही प्रोजेक्ट्स करतायत का? ओके. आज मी जर कॉमर्समध्ये आहे तर मी एखाद्या पतसंस्थेमध्ये जाऊन 1 महिना मी तिकडे जाऊन ऑपरेशन्स बघतोय का? की आज पतसंस्थेमध्ये काय होतं, कसे फंडिंग येतं, कसं फंडिंग डिस्ट्रीब्यूट होतं, कुठल्या क्रायटेरियाने फंडिंग डिस्ट्रीब्यूट होतं, मला एक्सेल करता येतं का, मला एक्सेल वरती मी काही डेटा अनालिटिक्स करू शकतो का, किंवा मी जर ह्युमॅनिटीचा जर विद्यार्थी असेल तर मी जाऊन काही एनजीओज बरोबर काम करू शकतो का? आपल्याला प्रॅक्टिकल अप्रोच. आज आपण नेहमी एक कंपॅरिझन करतो भारतीय मुलं किंवा अमेरिकेतली मुलं साधारणपणे, आणि आता मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ती कंपॅरिझन चालू आहे, कारण कोणी ना कोणी अमेरिकेमध्ये आहे आणि ते मुलं जेव्हा सुट्टीमध्ये इकडे येतात त्यावेळेस आपल्याला अरे किती स्मार्ट आहे तो मुलगा. तो स्मार्ट असण्याचं कारण असं आहे की त्याला त्या देशामध्ये आहे म्हणून तो स्मार्ट नाहीये, त्या देशामध्ये एक प्रोसेस आहे त्याच्यामुळे तो स्मार्ट आहे. कारण तिथे मुलांना राईट फ्रॉम 9 स्टँडर्ड 8 स्टँडर्ड ती मुलं जाऊन मॅकडोनल्ड्स मध्ये काम करतात, ती मुलं पिझ्झा हट मध्ये जाऊन काम करतात, ते जाऊन शेजाऱ्याचं लॉन कापून देतात. ते त्या प्रोसेसमध्ये ना इंटरपर्सनल स्किल डेव्हलप करतात. ते सगळ्या त्या प्रोसेसमध्ये त्यांचं कम्युनिकेशनचं स्किल डेव्हलप करतात. त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम्स येतात, ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ते त्यांच्या लेवलला काम करतात, ते कोलॅबरेशन मध्ये काम करतात. आणि ही स्किल जे आहे ना हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लागणार आहे. ओके. सो आपण आपल्या मुलांना हे स्किल्स कसे डेव्हलप करायचे, तर तू पुस्तकात जा, तू 10 प्रश्न त्याची उत्तरं शोधून काढ म्हणून तुझं क्रिटिकल थिंकिंग वाढलं का? निश्चितच नाही, तशी होणारच नाही. तर आपल्या मुलांना प्रॅक्टिकल अप्रोच आपल्याला दिलं पाहिजे. कारण आपण इनोव्हेशन मध्ये खूप कमी पडतोय सर. ओके. आज जर तुम्हाला एक जर स्टॅटिस्टिक जर शेअर केलं तर आपल्याला खचितच ती म्हणजे अभिमानाची बाब नाहीये. कारण एवढ्या मोठ्या देशामध्ये 130 कोटी पॉप्युलेशनच्या देशामध्ये आपण इनोव्हेशन इंडेक्स मध्ये आपलं रँक जे आहे ती 52वी आहे. 139 देशांमध्ये आपण 52व्या नंबरला आहे. आणि कितीतरी असे देश आहेत की ज्यांची लोकसंख्या इव्हन 10 लाख 20 लाख 25 लाख आहे. असे छोटे छोटे देश जे आहेत ते आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत इनोव्हेशन मध्ये. का? कारण ते वातावरण, आणि आपल्याला मला वाटतं ते वातावरण क्रिएट करणं फार गरजेचं, आणि याचा करिअरमध्ये येणाऱ्या काळामध्ये फार प्रॉब्लेम म्हणजे त्याचा फायदा होणार. ओके. सो टेकिंग अ क्यू फ्रॉम यू मॅम, आम्ही आता ना आमची सिनर्जी मधली जी टीम आहे सगळी, तर 11वी-12वीचा जे कॉमर्स आपला असणार आहे, कॉमर्स आणि आर्ट्स मध्ये आहे ना, तर आम्ही तोच प्लॅन करतोय की मुलांना मॅक्सिमम 3 मंथ इंटर्नशिप करावीच लागेल. येस. 11वी आणि 12वीलाच. सो आफ्टर स्कूल दे हॅव टू, म्हणजे आपण आता तिथे अंबेजोगाईमधले जे काही शॉप्स आणि आयडेंटिफाय करणार आणि आपले मुलं ग्रुपमध्ये जाऊन तिथं जाऊन ते नॉलेज आहे पण ऍप्लिकेशन कसं करणार त्याचं करून त्याचे प्रेझेंटेशन देणार. सो वी आर प्लॅनिंग आता 11वीचे आपले ऍडमिशन जेव्हा चालू होतील, कारण what I have learned is की what and you rightly said की application of knowledge is important. आणि आपण 11वीच्या मुलांना ठीक आहे की what credit comes and goes out आणि लिबरल आर्ट्स आणि पण तेच जर आपण राईट की पतसंस्था असतील किंवा छोटे छोटे दुकानं असतील
किंवा मॉल्स असतील छोटे छोटे, आणि तिथं जर यांना इंटर्नशिप दिली 11वी आणि 12वीच्या ह्याच्यातली, सो दॅट इज वेअर दे नो की हा मला आय कॅन लुक ऑन टू दिस. आणि ती खूप गॅप आहे मोठी. आणि त्यातल्या त्यात कसं आहे की ग्रामीण भागामध्ये जास्तच होणार आहे, कारण ते दुरावा वाटतो. पण आता काय की आता टेक्नॉलॉजीचा फेज आहे, की लाईक एक्झाम्पल मी हे करतो की आजही ग्रामीण भागामध्ये क्लॅट कशासाठी द्यायची असते हेच माहिती नाही मुलांना, की क्लॅट प्रकार काय आहे हा. फक्त मला माहिती आहे नीट, जेई, एनडीए, हो. पण क्लॅट काय प्रकार आहे. क्लॅट मुळे मी कुठल्या युनिव्हर्सिटीज मध्ये जाऊ शकतो, कुठले 22 बेस्ट ऑफ बेस्ट लॉ कॉलेजेस आहेत, आणि लॉ कॉलेजमध्ये इंट्रापर्सनल स्किल्स लागतात. सो माय नेक्स्ट क्वेश्चन टू यू, जर माझ्याकडे स्किल्स असतील आणि हे सगळे असतील, की should I focus on career or should I focus on entrepreneurship where I can solve lot of problems? म्हणजे जॉब्स बघायला पाहिजे का एंटरप्रेन्योरशिप बघायला पाहिजे, याच्याविषयी व्हॉट इज युअर थॉट, काय विचार असतील याच्यावर? या गुड. पण ते उत्तर देण्याच्या आधी मला जस्ट एक, तुम्ही नॉलेज बद्दल बोलला की जर आपण बघितलं नसे, आज आपल्याला नॉलेजची कमी नाही आणि नॉलेज खूप मुबलक प्रमाणात अवेलेबल. म्हणजे तुम्ही कोर्सेरावरती गेलेत, EDX वरती गेलेत, NPTEL वरती गेलेत, असे काही वेबसाईट्स आहेत की ज्या तुम्हाला अगदी इंजिनिअरिंगचा करिक्युलम घरी बसल्या बसल्या तुम्ही फुकट एक पैसाही न देता तुम्ही शिकू शकता. सो नॉलेजची आपल्याकडे बिलकुल कमतरता नाहीये. कमतरता जी आहे ती ऍप्लिकेशन ऑफ नॉलेजची आहे. ओके. आज मी बघतो इव्हन इंजिनिअरिंगचं, म्हणजे मी कालच ते एक इश्रे म्हणून ऑर्गनायझेशन, HVAC मध्ये खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे, आणि त्यांनी मला बोलवलं होतं आणि इंजिनिअरिंगचीच फक्त मुलं होती आणि त्यांच्याबद्दल मी बोललो की आज इंजिनिअरिंग सारखा कोर्स आपण इतका थेरॉटिकल बनवलाय, म्हणजे आर्ट सारखा कोर्स झालेला आहे तो. आपली इंजिनिअरिंगची मुलं कुठेच इंटर्नशिप करत नाही, कुठेच जाऊन प्रोजेक्ट करत नाही. मागच्या वर्षांचे जाऊन ते प्रोजेक्ट रिपोर्ट घेतात, त्याचं फक्त थोडंसं त्याचं कॉस्मेटिक सर्जरी त्याला देऊन आपला प्रोजेक्ट म्हणून त्याला वायवा देऊन मोकळे होतात. असं नाही होणार. आपलं असं केलं तर आपल्याला मग मुश्किल होईल. मग एंटरप्रेन्योरशिप कुठून येईल? एंटरप्रेन्योरशिप साठी जर सपोज तुम्हाला एंटरप्रेन्योर जर व्हायचं असेल तर निश्चितच तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज पाहिजे. कारण तुमच्याकडे अशी आयडिया, म्हणजे एक ती आपली आयडिया टेलिकॉमची ती मस्त ऍड आहे ना, व्हॉट आयडिया सर्जी. ओके. सो ती सगळ्यात महत्वाची. सो एंटरप्रेन्योरशिप डेफिनेटली, म्हणजे आज जर आपण बघितलं तर येस, टेक्नॉलॉजी डिस्ट्रप्शनमुळे जॉब कमी होणार आहेत. ओके. गव्हर्नमेंट हळूहळू गव्हर्नन्सकडे जाणार आहे. गव्हर्नमेंट बिझनेस मधनं बाहेर येणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंट जे काही नवरत्नांमध्ये इकडे तिकडे जी गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट आहे ती काही वेळानंतर ती डिसइन्व्हेस्टमेंट होणार आहे. सो आता गव्हर्नमेंटला आपण रिस्पॉन्सिबल म्हणू शकत नाही की तुम्ही आम्हाला जॉब द्या. नाव इट इज नो लॉंगर अ गव्हर्नमेंट's रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज गोइंग टू बी युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी, आय वुड से. ओके. सो इट्स अ टेक्नॉलॉजी पण जॉब आपलं कमी करणार आहे. मग आपल्याला काय पाहिजे? आपल्याला एंटरप्रेन्योर्स पाहिजे जे जास्तीत जास्त जॉब क्रिएट करतील. ओके, निश्चितच. ओके. सो आपल्याला एंटरप्रेन्योर पाहिजे आणि आपल्याला इंट्राप्रेन्योर पण पाहिजे. सो इंट्राप्रेन्योर म्हणजे कोण? की तुम्ही जॉबच कराल परंतु त्या ऑर्गनायझेशन मध्ये ॲज अ एंटरप्रेन्योर म्हणून काम कराल, की तुम्हाला तिथेही तेवढीच अपॉर्च्युनिटी तुम्ही स्वतःसाठी क्रिएट करू शकाल इफ यू थिंक दॅट दिस इज माय ओन बिझनेस. आणि जर मी माझी जर त्याच्यामध्ये जर तेवढी अटॅचमेंट, माझी इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे मी नेहमी एक शब्द वापरतो, वी नीड टू पुट आवर स्किन इन टू इट. ओके. तर ते जर आपण केलं तर इव्हन वर्क प्लेसेसमध्ये जरी तुम्ही जॉब करत असाल तरी तुम्ही खूप उत्कृष्ट जॉब करू शकता. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऍटिट्यूड हा खूप महत्वाचा आहे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि एंटरप्रेन्योरशिपसाठी तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आयडिया पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता एक नवीन खूप छान सायन्स आलेलं आहे, थिंकिंग, म्हणजे डिझाईन थिंकिंग नावाचं. आणि डिझाईन थिंकिंग हे एक असं मॉडेल आहे की तुम्ही जर डिझाईन थिंकिंग बद्दल शिकला, बरं, डिझाईन थिंकिंगचे सगळे फुकट कोर्सेस कोर्सेरा, EDX वरती अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन डिझाईन थिंकिंग बद्दल एखादा कोर्स करू शकता, तुम्हाला लक्षात येईल. इट्स नॉट अ रॉकेट सायन्स, व्हेरी सिम्पल. की तुम्हाला जर बिझनेस आयडिया पाहिजे तर तुम्हाला डिझाईन थिंकिंगचं जर मॉडेलवरती तुम्ही तुमची आयडिया टाकली, किंवा तुम्ही समाजामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन जर शोधण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याकडे बिझनेस आयडिया तयार होऊ शकते. ओके. आज कुठलाही बिझनेस जगामध्ये जो अस्तित्वात आहे तो फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच करतोय. सो तुमच्याकडे तशी आयडिया असेल तर तुम्ही नक्कीच एंटरप्रेन्योरशिप तुम्ही करू शकता. ऑब्व्हियसली मग एंटरप्रेन्योरशिप इज रिवॉर्डिंग. ओके.
म्हणजे आज जर आपण जर साधारणपणे एक भारतातल्या 1000 टॉप हायएस्ट अर्नर किंवा जास्त इन्कम असलेल्या लोकांची जर यादी बनवली तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक तुम्हाला ऑन्टरप्रिनरच सापडतील, जॉबवाले नाही सापडणार जास्त. राईट. सो ऑब्व्हियसली ऑन्टरप्रिनरशिप इज रिवॉर्डिंग, परंतु ऑन्टरप्रिनरशिप जे आहे ते तेवढंच रिस्क पण आहे त्याच्यामध्ये. सो इट गोज हँड इन हँड, रिस्क अँड रिवॉर्ड. राईट. मग तुम्हाला ती रिस्क घ्यायची कपॅसिटी आहे का? रिस्क म्हणण्यापेक्षा फायनान्शियल रिस्क इज डिफरंट, बट आर यू इन अ पोझिशन टू टेक अ रिस्क? ओके, पहिली गोष्ट. राईट. की तुम्हाला सेफ जॉब पाहिजे. सेफ जॉबचा जर ऍटिट्यूड असेल तर मग तुम्ही ऑन्टरप्रिनरशिप कडे नाही जाऊ शकत. राईट. सेकंडली, तुम्हाला सगळ्यात महत्वाची ॲबिलिटी ऑन्टरप्रिनरला पाहिजे, मोर दॅन आयडिया, इज आर यू इन अ पोझिशन टू सेल युअर आयडिया टू पीपल? ओके, म्हणून तिथे कम्युनिकेशन आलं. बघा, क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आयडेंटिफाय करायला उपयोगी होईल. इनोव्हेशन तुम्हाला तिकडे तुम्ही करू शकाल. कोलॅबोरेशन आणि कम्युनिकेशन, कारण सगळ्या लोकांबरोबर तुम्हाला काम करून, तुमच्या टीमकडनं काम करून ते काम तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे मार्केटमध्ये. म्हणजे आपण परत मराठीमध्ये म्हणतो ना नेहमी की बोलणाऱ्याची माती पण विकल्या जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं जात नाही. आणि म्हणून आपल्याला अशी कम्युनिकेशनची तुमची ॲबिलिटी पाहिजे. राईट. सो हे जर स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही जॉबमध्ये पण नक्कीच यशस्वी होऊ शकतात आणि ऑन्टरप्रिनर मध्ये पण नक्कीच यशस्वी होऊ शकतात. पण आज जर आपण भारताची जर परिस्थिती बघितली, आपल्या देशाची जर प्रायोरिटी जर बघितली, तर आपल्याला निश्चित जास्त ऑन्टरप्रिनर्सची गरज आहे. आपल्याला जॉब देणाऱ्यापेक्षा म्हणजे जॉब घेणाऱ्यांपेक्षा जॉब देणारे जास्त पाहिजे. ओके. सो वी नीड मेनी ऑन्टरप्रिनर्स. ओके. या. Yes, I would like to share some stories about school. कारण मी ना सिनर्जी नॅशनल स्कूल मध्ये गेल्यानंतर ना आय लाईक टू इंटरॅक्ट विथ लॉट ऑफ स्टुडंट्स. म्हणजे मी कधी 8वीचा क्लास घेतला, 9वीचा, जस्ट टू इंटरॅक्ट की त्यांच्या मनात काय, कारण हे नवीन पिढी येणारी. तर मला 3 प्रकर्षाने मला आय वुड लाईक टू टेक द नेम की आता जस्ट 10वीची एक्झाम दिलेला आपल्याकडे प्रेमनाथ उगले म्हणून होता आपल्याकडे, उगले. आणि 8वी 9वीला ही रोट अ बुक. म्हणजे त्यावेळेस त्यानं बुक लिहिलेलं, म्हणजे स्किल कुठे किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे रायटिंग अ बुक इन युअर स्कूल डेज. प्लस दुसरा आठवतोय मला रणवीर देशमुख. वेन आय सेड की काय व्हायचंय तुम्हाला आयुष्यामध्ये, त्यानंतरचा एक मित्र होता, तर ते म्हणजे की आम्हाला एंटरप्रेन्योरशिप होतं. मग कशासाठी? तर वी वॉन्ट टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. हे त्यांचे शब्द आहेत ना काय, वी वॉन्ट टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. त्याचा ऍक्च्युली मी व्हिडिओ पण बनवून पाठवलेला आहे की ते म्हणले की आज आपल्या भागामध्ये मेड्स कमी आहेत, तर मला ऍप बनवायचा की ज्याच्यामुळे मेड्स अवेलेबल होऊ शकतील. दॅट वॉज वन थिंग. सेकंड वन की आज चॉकलेटला एक डिमांड आहे खूप. सो होममेड चॉकलेट जर आपण प्रॉपर मार्केटिंग, आमच्याकडे प्लॅन पण आहे. कुठली 8वीचे मुलं दे डिस्कस्ड विथ मी ऑन टू दिस. मग माझा एक प्रश्न त्यांच्यासाठी होता, मग हु इज स्टॉपिंग यू फ्रॉम डुईंग दिस? सो पहिला प्रश्न येतो पॅरेंट्स. ते घरच्या आई बाबांना हे आवडत नाहीये. कारण आपला पहिलाच प्रश्न हे केलं ना काय पोट भरतंय का? आपला जो डायलॉग असतो मराठी याच्यामध्ये, कुठलीही नवीन गोष्ट करायचं म्हणलं तर त्यानं पोट भरणार आहे का, हा आपल्याकडे म्हणजे दॅट इज नोन हे, बिकॉज वी आर युज टू पुट डायलॉग्स. कारण आपल्याला सवय ना हॉलिवूड बॉलिवूडची. सो आय वॉज सरप्राइज्ड. मी म्हणलं तुम्हाला जर स्कूलने अपॉर्च्युनिटी दिली तर वुड यू रिअली बी इन अ पोझिशन टू स्किल अप? म्हणजे दे वर रेडी. पण आता याच्यामध्ये कसं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये पालकांचा पण तेवढाच सहभाग आवश्यक आहे. नाहीतर व्हॉट द मेसेज गोज आउट बिहाइंड दिस की नाही शिक्षण सोडून हे वेगळंच काहीतरी चालू. बट प्रॅक्टिकल स्किल्स लाईक या 2 महिन्यामध्ये लॉट ऑफ स्किल्स स्टुडंट्स हॅव डेव्हलप. म्हणजे यू वोंट बिलीव्ह देयर आर लॉट ऑफ स्टुडंट्स आर रायटिंग ब्लॉग्स नाउ. म्हणजे आय कॅन शेअर यू, खूप स्टुडंट्स दे आर रायटिंग ब्लॉग्स ऑन द सायन्स एक्सपेरिमेंट्स दे डिड इट. प्रेझेंटेशन स्किल्स सगळ्यांनी आता इंटरव्ह्यूज वगैरे घेतले. सो दिस इज ऑल अबाउट एक्सपेरिमेंटिंग इन लॉकडाऊन पिरियड अँड पोस्ट कोविड मधून पण. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज की ना नेक्स्ट 10 years मध्ये विच आर द बेस्ट करिअर्स की स्टुडंट्स कॅन ऑप्ट फॉर? की 10 वर्ष आहेत. आता मी 10 वर्षाचा फेज बघतोय, कारण ना की आज आपल्याकडचे 11वीची बॅच आहे. सो ते मार्केटमध्ये यायला पण 5 वर्ष लागतील. पण वी नो की एव्हरी सेकंड इयर मोस्ट ऑफ द जॉब्स आर व्हॅनिशिंग. आणि आज स्कूलची तेवढी तयारी नाही की मुलांना जॉबसाठी तयार करणे, कारण माहितीच नाही तो कुठला जॉब असणार आहे. म्हणजे 2026 ला कुठला जॉब असणार आहे माहितीच नाही.
आणि आपली तयारी चालू आहे की मुलांना जॉब 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 याच्यामध्ये. सो नेक्स्ट 10 years मध्ये विच आर द बेस्ट जॉब्स दॅट आर देअर, आणि त्याची प्रोसेस सायंटिफिकली त्याची निवडण्याची प्रक्रिया काय आहे इन करिअर ऑप्शन्स बाय सायंटिफिक मेथड, आपण जो आता टायटल आहे आपला. सो ती कशी प्रोसेस असणार आहे, कुठले बेस्ट जॉब असणार, त्याची प्रोसेस कशी असणार आहे, सायंटिफिक म्हणजे नेमकं काय, पहिली स्टेप काय, सेकंड स्टेप काय आणि थर्ड स्टेप आपण काय. ओके, मी या प्रश्नाला उत्तर देतो, पण त्याच्या आधी तुम्ही जे ऑन्टरप्रिनरशिपसाठी जे शाळेमध्ये जे काही उपक्रम करताय त्याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने एक जस्ट माहिती म्हणून सांगतो की आपल्या करिअर कॉन्व्हर्सेशन मध्ये मागे इस्रोचे सायंटिस्ट आले होते. असं सांगितलंय की 9वीच्या मुलांसाठी इस्रोमध्ये एक समर प्रोग्राम आहे. ते प्रत्येक जिल्ह्यातनं फक्त 3 मुलं घेतात. सो मे बी तुम्ही त्याच्याबद्दल हे करून तुमची जी सिनर्जीची मुलं आहेत आपण त्यांना ती एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकतो. ओके. सेकंडली इव्हन ऑन्टरप्रिनरशिप बद्दल आपण जे बोलत होतो की त्याच्यामध्ये रिस्क घेण्याची तुमची तयारी पाहिजे. आणि आज जर आपण बघितलं तर बरीचशी IITची जी मुलं आहेत ही त्यांचे स्टार्टअप सुरू करतात आणि ते IIT मध्येच सोडून देतात. ती सगळ्यात मोठी एबिलिटी ऑन्टरप्रिनरला पाहिजे की आज तुम्ही IIT मध्ये असताना तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर 4 वर्ष इकडे जर थांबलात की तुम्ही अमेरिकेला जाऊ शकता, तुम्ही इकडे जाऊ शकता, तुम्ही तिकडे, एवढी सिक्युरिटी असताना ती मुलं म्हणतात की आता माझ्याकडे आयडिया आणि आय कॅन रिअली मार्केट दिस प्रोडक्ट, आय विल ऑप्ट आउट ऑफ IIT. आणि तिथे म्हणजे दिस इज वेअर पालकांच्या जस्ट माहितीसाठी म्हणून मी हे दिलं. सो कमिंग टू द क्वेश्चन की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या टाईपचे जॉब असतील, ओके, किंवा कुठल्या टाईपच्या इंडस्ट्रीज जास्त डिमांडमध्ये असतील, तर मी असं संलग्न त्याला उत्तर देतो. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आज मी तिला जेवढे पण काही जॉब आहे त्याच्यापैकी जवळजवळ 60 ते 70% जॉब हे येणाऱ्या 10 वर्षामध्ये नसणार आहेत. ओके. तर नवीन पद्धतीचे जॉब्स येतील. जॉब्स नसणारे म्हणजे काय की ते जाऊन वेगळ्या पद्धतीचे येतील. जसं आपण म्हटलं की आता तुम्ही जर एखाद्या ठिकाणी टेलिफोन ऑपरेटर म्हणून जर कधी स्वतःला बघत असाल तर टेलिफोन ऑपरेटर ही जमातच राहणार नाही. ओके. किंवा तुम्हाला वाटलं अच्छा ठीक आहे मी शाळा नाही शिकलो, मी एखाद्या कुठेतरी जाऊन ड्रायव्हर होईल, तर तुमच्या गाड्याच ड्रायव्हरलेस असणार आहे, त्यामुळे तुमचं ड्रायव्हरचे जॉबच तुम्हाला मिळणार नाही. सो अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. राईट. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण खरंच आता म्हणजे आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत की येणाऱ्या काळामध्ये आपण खूप काही जास्त प्रिडिक्ट करू शकत नाही. राईट. कारण नवीन पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज येतील आणि दे विल डिस्ट्रप्ट फर्दर. राईट. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मुलांना जॉबसाठी प्रिपेअर न करता त्यांना स्किलसाठी जर प्रिपेअर केलं तर ते सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी ठरणार आहे. ओके. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की त्याच आपल्या सायंटिफिक प्रोसेस मधून ही सगळी गोष्ट आपण पालकांसाठी करू शकतो, विद्यार्थ्यांसाठी करू शकतो की त्यांना त्या स्किल्सवरती ते कुठे आहेत, कसे डेव्हलप करायचे, त्याचं पूर्ण गायडन्स आपण सायंटिफिकली त्यांना देऊ शकतो थ्रू सायकोमेट्रिक आणि करिअर काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधून. ओके. आता कुठल्या इंडस्ट्रीज किंवा कुठल्या टाईपचे जॉब जास्त महत्वाचे असतील तर येणाऱ्या काळामध्ये ऑब्व्हियसली ज्या न्यूएस्ट टेक्नॉलॉजीज आहे, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, डेटा सायन्स आहे, ही सगळी जॉब्स, ब्लॉकचेन आहे, ही जी काही नवीन जी टेक्नॉलॉजी ओरिएंटेड जी जॉब्स आहेत दे विल रिमेन म्हणजे काय म्हणतात त्याला रिसेशन प्रूफ जॉब असतील. आज जगभरामध्ये सगळ्या जॉब्सवरती गदा येईल, परंतु AIच्या क्षेत्रामध्ये, MLच्या क्षेत्रामध्ये जॉब उलट रादर तिथे खूप डिमांड आहे. राईट. येणाऱ्या काळामध्ये सेल्सला जास्त डिमांड असेल. सेल्स स्किल्स, सेल्स अँड मार्केट डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग ह्या क्षेत्रांमध्ये जास्त डिमांड असेल. राईट. बिझनेस इंटेलिजन्स सारखे जे क्षेत्र आहेत, ओके, अनालिटिक्स सारखे जे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये जास्त डिमांड राहील. ओके. बिझनेस आर्किटेक्चरच्या क्षेत्रामध्ये जास्त डिमांड असतील. ह्युमॅनिटीज सारख्या क्षेत्रामध्ये म्हणजे आता जसं बँकिंग मध्ये अगेन लाईक आय मीन आपल्याला इन्व्हेस्टमेंट बँक ज्यांना मर्जर्स अँड ऍक्विजिशन्स ह्या पद्धतीचे, लॉच्या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात कॉर्पोरेट वगैरे साईडला जाईल, कारण लॉच्या क्षेत्रामध्ये पण टेक्नॉलॉजीमुळे खूप डिस्रप्शन येऊ घातलेलं आहे. राईट. सायकोलॉजी एक क्षेत्र जे आहे ते चांगलं असेल.
सो क्षेत्रांचा जर आपण विचार केला तर डेफिनेटली टेक्नॉलॉजी हे क्षेत्र जे आहे ते ऑलवेज विल रिमेन इन डिमांड. फार्मास्युटिकल विल रिमेन इन डिमांड. ओके, म्हणजे ज्याला केअर इकॉनॉमी आपण म्हणतो, केअर इकॉनॉमी विल रिमेन डिमांड. ओके, येणाऱ्या काळामध्ये ओल्ड एज प्रॉब्लेम्स, ओल्ड एज जी पॉप्युलेशन आहे, आपल्याला आता सगळ्यात जास्त ओल्ड एज पॉप्युलेशनला पूर्ण जग आता समोर जाणार आहे. जर्मनी सारखे देश आहेत, जपान आहेत, ऑलरेडी दे स्टार्टेड फिलिंग दॅट इम्पॅक्ट, आणि इव्हन भारत. ओके, तर त्यामध्ये आपल्याला जी जी आणि टेक्नॉलॉजीमुळे आपली ज्याला लॉंगिव्हिटी म्हणतो ती वाढते. तर अशा लोकांचं म्हणजे मेडिसिन क्षेत्रामध्ये ते खूप डिमांडमध्ये असणार आहे. सस्टेनेबल ज्याला आपण म्हणूया जे सस्टेनेबल एनर्जी, रिन्युएबल एनर्जी, त्या क्षेत्रामध्ये खूप जास्त डिमांड राहील. पेट्रोलियमच्या क्षेत्रामध्ये हे जास्त डिमांड राहतील. आता जसे स्पोर्ट्स, आर्ट्स ह्या क्षेत्रामध्ये जास्त डिमांड येईल. मीडिया आणि एंटरटेनमध्ये दे आर गोइंग टू बी द बिगेस्ट सनराईज इंडस्ट्री गोइंग फॉरवर्ड. कारण असं एक होणार आहे, असा एक काळ येईल की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आपली इफिशियन्सी वाढवतील. म्हणजे जर आज आपण 12 तास काम करून जे काही काम करत असू, उद्या ह्या टेक्नॉलॉजीजमुळे तेवढीच प्रोडक्टिव्हिटी आपण 5 ते 6 तासामध्ये देऊ शकू. सो आपल्याकडे खूप वेळ असेल. मग त्या वेळेमध्ये तुम्ही काय कराल? तर तुम्हाला स्वतःला एंटरटेन करण्यासाठी लागणारी जी काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्या काही इंडस्ट्री, म्हणजे म्हणून मीडिया आणि एंटरटेनमेंट ही इंडस्ट्री जी आहे ही खूप डिमांडमध्ये असेल. जसं मी म्हटलं, स्पोर्ट्स खूप डिमांडमध्ये येईल भारतामध्ये. राईट. सो अशी ही क्षेत्र आहेत की जी डिमांडमध्ये असतील. ओके, येणाऱ्या काळामध्ये. राईट. प्रोडक्ट डिझायनिंग मध्ये खूप जास्त डिमांड येईल. ओके, कारण आज आपल्याला डिझाईन प्रत्येक क्षेत्रामध्ये डिझाईन हवं आहे. ओके, फर्निचर डिझाईन एक मोठा सेगमेंट आहे, ज्वेलरी डिझाईन एक मोठा आहे, इंडस्ट्रियल डिझाईन हे खूप मोठं क्षेत्र आहे. राईट. नंतर लॉजिस्टिकच्या क्षेत्रामध्ये आपल्याला बऱ्यापैकी लोक लागतील, कारण आपला लॉजिस्टिक तर लागेलच लागेल. ओके, ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपल्याला खूप लोक राहतील. ऑटोमेशन होईल, परंतु तिकडे रोबोटिक्स स्पेशालिस्ट आपल्याला लागतील. ड्रोन ड्रायव्हर लागतील, ड्रोन पायलट म्हणतात त्याला. ओके, येणाऱ्या काळामध्ये ड्रोन पायलट्स आपल्याला खूप लागतील. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला GIS जे क्षेत्र आहे, जिओ इन्फॉर्मेटिक्स ज्याला आपण म्हणतो, जो मेटलर्जीचा स्टडी करतो, जो वेदरचं वगैरेचं फोरकास्ट वगैरे करतात, स्पेसमध्ये खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज होणार आहेत, क्रिएट होणार आहेत, कारण आपल्याला खूप जास्त स्पेस प्रोग्राम लागतील. सो ही सगळी क्षेत्र जी आहेत ही डिमांडमध्ये राहतील. सो प्रायमरीली टेक्नॉलॉजी ओरिएंटेड तर त्या मुलांना तर खूपच चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सो राईटली सेड की एलॉन मस्कनं आजच का काल त्याचा प्रायव्हेट स्पेस मध्ये सायंटिस्टला फर्स्ट प्रायव्हेट याचे. सो राईटली की कारण what I really want to go back to that की you said आता किती जॉब करियर जॉब 3000 if I'm not wrong. You said 3000 opportunities आहे. करियर ऑपॉर्च्युनिटी 3000 फील्ड्स मध्ये. इट इज कम्प्लिटली म्हणजे आता म्हणतो ना की अरे यार आपण 30 वर्ष अगोदर आता आलो असतो तर वी वुड बी इन अ बेटर प्लेस टू बी की लेट्स डू व्हॉट एव्हर इट इज. सो दिस इज द बेस्ट म्हणजे फेज ऑफ आवर चिल्ड्रन ऍक्च्युअली टू रिअली टेक इंडिया टू द नेक्स्ट लेवल आणि याच्यामधून. सो कमिंग बॅक टू द सेम क्वेश्चन की ना स्कूलिंग मध्ये दॅट इज व्हॉट माझं जे आमचं सिनर्जीचा जो कम्प्लीट फोकस आहे ना की स्किल डेव्हलपमेंटवर जास्त फोकस असावा, हा आमचा पहिल्यापासूनचा हे आहे परिणाम की सो दॅट हाऊ वी कॅन. आणि तो फेज आता आमच्याकडे येऊ शकतो. लाईक मगाशी मी सांगितलं 11वी 12वीच्या मुलांना कंपल्सरी इंटर्नशिप थोडी की ज्याच्यामधून व्हॉट यू राईट दॅट की नॉलेज इज वन थिंग. आज नॉलेजला टेक्नॉलॉजी कंपनी युडेमी आहे किंवा कोर्सेरा आहे किंवा ते आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला शिकवतील आता. पण हे स्किल्स कोण शिकवणार आणि ही कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी हे स्किल्स शिकवायची. इफ यू कॅन गाईड अस की फ्रॉम वेअर द स्किल्स शुड स्टार्ट डेव्हलपिंग. म्हणजे मुलांना आता कसं होतंय ना की जसं आपण वेस्टर्न साइडवर जास्त भर असतो की अरे अमेरिकेमध्ये असं होतंय तसं होतंय. पण 2018 साली मी अमेरिकेला गेलो होतो टू जस्ट सी की हाऊ द स्कूल्स वर्क. तर त्याच्यामध्ये मला एक खूपच ड्रॅस्टिक फरक दिसला की स्कूल आणि कॉलेजेस मध्ये ना हे त्यांचा ना कनेक्ट खूप चांगला आहे. म्हणजे कॉलेजेस म्हणजे
युनिव्हर्सिटीचे लोक आहेत ना स्कूलमध्ये असतात बऱ्यापैकी टू मेंटर ब्राईट स्टुडंट फ्रॉम 8th स्टँडर्ड. म्हणजे आय व्हिजिटेड अराउंड 9 स्कूल्स, म्हणजे मी स्कूल्स बघायला आणि त्याचबरोबर युनिव्हर्सिटीमध्ये. तर तिथला जो दुवा दिसला ते मिसिंग आहे इंडियामध्ये, की आपल्याला दोन आहेत. हायर एज्युकेशन एक एक डिपार्टमेंट आहे जे गव्हर्नमेंट वेगळं बघतोय आणि स्कूल डिपार्टमेंट एक वेगळं आहे. सो त्याच्यामध्ये असं आहे देयर इज अ कम्प्लीट. पण नाव प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आर टेकिंग दॅट गॅप क्लोजर. म्हणजे आज प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आर रेडी टू कम टू युअर स्कूल्स अँड कोच स्टुडंट्स, की हा मुलामध्ये ही स्किल चांगली आहे बाबा. सो हाऊ आय कॅन मेंटर हिम, हाऊ आय कॅन गाईड हिम अँड प्रोसेस हे करू शकतो. तर ती इंडियामध्ये मिसिंग होती, की बट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आर नाव टेकिंग इट टू द नेक्स्ट लेवल. सो to just coming to the end, I would request all the parents to ask questions. जर काही क्वेश्चन्स असतील तर त्यांनी विचारावेत. आणि विजय there to answer whatever questions you have. Just ask to विजय. किंवा विजय रन्स फ्री सेमिनार खूप ठिकाणी, त्याचा नंबर पण मी शेअर करू शकतो. So you can get us within lot of years, lot of WhatsApp groups where he takes small seminars on की कुठलं करिअर. आता जसं आय गॉट टू नो फ्रॉम हिम ओनली की मुलींना आर्म ह्याच्यामध्ये परमिशन मिळतात आर्म फोर्सेस मध्ये, आणि त्यामुळे मुलींनाही खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मुलींनाही असं आपण हे करू शकणार नाही की यू कॅनॉट डू दिस, यू कॅनॉट डू दिस, यू कॅनॉट डू. आणि माझा पर्सनल, इफ यू आस्क माय पर्सनल ओपिनियन इज आय वुड रिअली फोकस ऑन कॉमर्स अँड आर्ट स्टुडंट्स, बिकॉज मेडिसिन अँड इंजिनिअरिंग करणारे खूप काही कॉलेजेस सापडतील, because they are reputed, they are known that. But what my inner feeling says की ना या मुलांना जास्त opportunity, because they are wasting their life like anything. म्हणजे ना त्यांचं जे मॉरल डाऊन होते की कॉमर्सला ऍडमिशन घेतलं म्हणजे मी आयुष्यात काहीच, म्हणजे आय एम नो वेअर. किंवा मी आर्ट्सला, म्हणजे आर्ट्स आणि याच्यामध्ये जर ग्रामीण भागामध्ये गेलो ना तर आर्ट्स आणि कॉमर्सला असं बघितलं जातंय की त्याचं आयुष्यामध्ये काय खरं नाही. ओनली सायन्स, आणि सायन्स मध्ये की हु इज डुईंग नीट एंड जी. सो ती नोशन आता काढायची गरज आहे आता. म्हणजे एज्युकेशन स्टेक होल्डर्स जे आपण मॅनेजमेंट म्हणतो, दे नीड टू कम फॉरवर्ड अँड गिव्ह 90% ऑफ द स्टुडंट्स की बॉल इट इज नॉट ओनली दॅट. 3000 करिअर्स आहेत आज इंडियामध्ये. लेट अस एक्सप्लोर दॅट ऑपॉर्च्युनिटीज. लेट अस सी व्हॉट यू आर गुड एट. सो माय फायनल कमेंट ऑन दिस इज की ना ही सायंटिफिक प्रोसेस कशी असते, की मी या करिअर मध्ये मी चांगला आहे अशी. व्हॉट इज द सायंटिफिक प्रोसेस टू डिफाईन दिस? या सो मी जसं म्हणालो सर की या सायंटिफिक प्रोसेसमध्ये मुलांनी सायकोमेट्रिक टेस्ट जी आहे, ती असेसमेंट जी आहे ती करून घेणं गरजेचं आहे. तर त्या सायंटिफिक असेसमेंटमध्ये आपल्याला बरेचसे जवळजवळ 5 डेटा पॉइंट्स आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला लक्षात येतात. की एक आहे त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी आहे, इंटरेस्ट आहे, करिअर मोटिवेटर्स किंवा ज्याला करिअर व्हॅल्यूज म्हणतो आपण ते आहे, लर्निंग स्टाईल आहेत आणि स्किल्स अँड ॲबिलिटीज आहेत. ओके, सो याला जवळजवळ 360 डिग्री प्रोफाइलिंग होतं. आणि मग ते 60 डिग्री प्रोफाईल झाल्यानंतर मग आम्ही ती व्हॅलिडेट करतो मुलांबरोबर आणि पालकांबरोबर. आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की काय रेकमेंडेशन्स आलेले आहेत. मग त्यातले रेकमेंडेशन कुठले आपण चूज केले पाहिजे, मुलाचं त्यातल्या त्यात किती जास्त लाइकिंग आहे. मग ह्या सगळे जवळजवळ 3-4 काउन्सिलिंग सेशन्स होतात. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला लक्षात येतं की आता हे आपल्याला करिअर जे आहे हे आपल्याला झिरो डाऊन करून आपल्याला पुढे जायचंय. मग त्या प्रोसेसमध्ये मग जर सपोज मुलगा 10वीला असेल तर मग 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, ग्रॅज्युएशन नंतर काय, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर काय, याचा रोड मॅप बनला जातो. आणि तो रोड मॅपला प्रत्येक वर्षी आम्ही एकदा रिव्ह्यू करतो की त्याच्यामध्ये आपल्याला करेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज किंवा करेक्टिव्ह मेजरमेंट जर काही मेजर्स घ्यायचे असतील तर ते आपल्याला घेता येतात. ओके, सो ह्या अशा पद्धतीने ही सायंटिफिक आपली प्रोसेस जी आहे ती आहे, राईट. आणि याच्यामध्ये पालकांना मुलांबद्दल भरपूर काही गोष्टी कळतात. ओके, पालकांना त्याच्यातल्या त्यात ॲज अ पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे एक पॅरेंटिंगचा पर्स्पेक्टिव्ह कसा पाहिजे, राईट. ओके, की मुलांनी आता थोडक्यात जस्ट टू म्हणजे गिव्ह अ सिम्पल एक्झाम्पल, की बऱ्याच वेळा पालकांमध्ये मी असं नेहमी म्हणतो की पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जो संवाद असतो, ओके, सो त्याच्यामध्ये
हा जनरली हा इंटरोगेशन आणि कम्युनिकेशन हे अशा दोन पद्धतीचं असतं, जे आपल्याला ऍक्च्युली कम्युनिकेशन हवं, परंतु ते जास्त इंटरोगेशनच्या पद्धतीत जास्त होतं. ओके, म्हणजे आपण फक्त प्रश्न विचारतो आणि प्रश्नांना ते खूप क्लोज एंडेड प्रश्न असतात बऱ्याच वेळा. आपल्याला ओपन एंडेड प्रश्न विचारले पाहिजे मुलांना. आपण डिस्कशन केलं पाहिजे. ओके, मी जसं म्हटलं मुलांमध्ये खूप थिंकिंग एबिलिटी असते. आपण इव्हन तुमच्या ऑफिसमधले प्रॉब्लेम जरी तुम्ही त्यांच्याबरोबर सॉल्व्ह केलं तर ते तुम्हाला सोल्युशन देऊ शकतात. तुम्ही त्या सगळ्या डिस्कशनमध्ये, त्या प्रोसेसमध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे. ओके, आणि अशा पद्धतीनेच तुम्ही त्यांना म्हणजे त्यांच्याशी एक म्हणजे रिलेशनशिप जे आहे, मी बघितलं बऱ्याच वेळा पालक आणि विद्यार्थ्यांची रिलेशनशिप खूप इम्प्रूव्ह झाली त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. ओके, कारण दोघांचे पर्स्पेक्टिव्ह कळले. बऱ्याच वेळा कधी कधी जर असे काही सिच्युएशन आले तर मग मी मुलांबरोबर काही वेगळे सेशन घेतो, पालकांबरोबर वेगळे सेशन घेतो आणि याच्यामधनं एक रिलेशनशिप, कारण सी करिअर करणं ही एक टीम एफर्ट आहे. एका फॅमिलीमध्ये ऍज अ टीम आपल्याला काम करायला पाहिजे. असं नाही की मी पालक आहे, मी फक्त पैसे देतो, फीस भरतो, तू तुझं तुझं बघ. अशा पद्धतीने नाही केलं पाहिजे. राईट, ऍज बिकॉज इट्स अ टीम एफर्ट. कारण कारण पालकांचा सपोर्ट, पालकांचं मॉरल बुस्टिंग जे आहे विद्यार्थ्यांचं, हे करणं फार गरजेचं असतं. सेकंडली, ऍज अ पॅरेंट आपण फेल्युअरला खूप घाबरतो. ओके, आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी कधीच फेल्युअर बघू नये आणि नको तसं व्हायला, होऊ द्या फेल्युअर, काही हरकत नाही. ओके, आपण त्याच्यातनं खूप काही शिकतो, खूप काही आपल्याला सेल्फ अवेअरनेस क्रिएट होतो. त्यामुळे छोट्या मोठ्या एखाद्या छोट्याशा युनिट टेस्ट मध्ये त्याला कमी मार्क मिळाले म्हणजे काही जगबुडी झाली असं समजण्यात काहीच अर्थ नाही. का का झालं असं, ते आपल्याला चांगलं रॅशनली त्याच्याकडे डिस्कशन झालं पाहिजे, त्याला ब्लेम नाही झालं पाहिजे, त्याला इंटरोगेशन नाही झालं पाहिजे. ओके, आणि साधारणपणे एक पालकांचा आवडता कार्यक्रम असतो की शर्मांचा मुलगा असा करतो, वर्मांचा मुलगा तसा करतो. ओके, किंवा आपल्याकडे म्हणजे लातूर भागामध्ये पाटील, देशमुख, चौधरी, असं नको व्हायला. राईट, कंपॅरिझन नको. परत अगेन मी म्हणतो की प्रत्येक जण युनिक आहे. राईट, म्हणून हा सगळा संवाद जो आहे ना, हा सगळा त्या प्रक्रियेमध्ये घडून येतो. म्हणजे आपण त्याच्याकडे एक खूप चांगला डिस्कशन त्याच्यावरती होतं. करिअर क्षेत्राबद्दल आपण खूप सिरियस होतो. राईट, त्या सगळ्या इन्व्हॉल्वमेंट प्रोसेस मधून मग मुलांना कम्प्लीट गाईड करतो आणि मग मी मुलांना सांगतो की कसं तुम्ही डेव्हलप करा. म्हणजे खूप टिप्स त्याच्यामध्ये शेअर केल्या जातात की मुलांनी कसं डेव्हलप करायचं, काय करायचं, कशा पद्धतीने रिडिंग केलं पाहिजे, कुठलं स्किल कसं डेव्हलप केलं पाहिजे, ते पण मी हे करतो. आणि मला एक थोडस तुमचा जो लास्ट पॉइंट होता त्याच्यावरती थोडस मला बोलायचं आहे. कारण तुम्ही म्हणाल की हे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो, तर ऍज अ स्कूल तुम्ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी क्रिएट करताय. सो स्कूलची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, प्रत्येकाचा रोल आहे त्याच्यामध्ये. द स्कूल, सो यू आर क्रिएटिंग दॅट काइंड ऑफ अन एन्व्हायरमेंट. ओके, जे मुलांनी तिथे खूप भरभरून त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे, पालकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि मुलांनी ते इनिशिएटिव्ह केलं पाहिजे. आणि ते जर झालं तर आपण निश्चितच 21st सेंचुरी स्किल सेट जे आहे ते मुलांचे डेव्हलप करू शकतो. आणि मुलं तेवढेच, मुंबईमधली जशी मुलं बोल्ड आहेत, अमेरिकेतली जशी मुलं बोल्ड आहेत, तशी आपली अंबेजोगाईतली मुलं सुद्धा बोल्ड होऊ शकतात. ओके, त्यामुळे तो न्यूनगंड आपल्या मुलांमध्ये राहणार नाही. नाहीतर जनरली ते न्यूनगंड येतो मुलांमध्ये. तर ह्या सगळ्या प्रक्रियेतून न्यूनगंड कोणालाच येणार नाही. मी काही तुमचे सिनर्जीचे टॉक शो बघितले मध्ये मध्ये, मुलं फार सुंदर पद्धतीने प्रश्न विचारत होते. म्हणजे त्यांचे प्रश्न इतके पॉइंटेड होते की कधी कधी म्हणजे स्पीकर्स त्याच्यावरती अडखळलेले पण मी बघितले. सो दिस इज अ व्हेरी कॉन्फिडन्स बुस्टिंग, ज्याला आपण म्हणून ती प्रक्रिया आहे आणि जी तुम्ही क्रिएट केली. मग आता याच्यामध्ये मुलांनी म्हणजे रादर ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली पाहिजे आणि पालकांनी आपण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. आता आपण पालकांचे प्रश्न घेऊ शकतो. सो आता आय थिंक आपण वी हॅव ऑलरेडी टेकन लॉट ऑफ क्वेश्चन्स याच्यामध्ये, जे व्हॉट आय फील, कारण आय डोंट नो पालक विचारतील न विचारतील, पण व्हॉट आय हॅव सीन ना, की मुलं खूप हुशार आहेत. म्हणजे जर इंटरॅक्शन जर मी बघितलं, आय डू इंटरॅक्ट विथ लॉट ऑफ टीचर्स ऑल्सो, विथ लॉट ऑफ एज्युकेशन, की मुलं खूप हुशार आहेत आणि त्यांची एवढी एनर्जी आहे ना, की आपल्याला त्याची एनर्जी आता ना कन्झर्व करावं लागणार अँड फोकसिंग इट इन द राईट डायरेक्शन. आणि त्याच्यासाठी स्टेक होल्डर्स, टीचर्स असतील, मॅनेजमेंट असतील आणि पॅरेंट्स असतील, या तिन्हीचं व्हॉट यू राईटली सेड, इट इज अ टीम गेम नाव. म्हणजे आता की हे तुमचं काम आहे, हे माझं काम आहे, हे तुमचं काम, हे केल्यानंतर काय होईल याच्यामध्ये सगळ्यात सफरर जे आहे ना, की आपली मुलं होतील.
सो ते टाळायला पाहिजे. इट इज अ टीम गेम, हाऊ वी कॅन डू इट. आणि ठीक आहे की काही ठिकाणी कोणीतरी कमी जरी पडलं तर असं काय की जग तेवढ्यावरच अवलंबून नाहीये. देर इज अदर ऑपॉर्च्युनिटी. लाईक आय रिअली लव्ह व्हॉट यू सेड की फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस एव्हरीवन सीज इन लाईफ. म्हणजे लाईफ मध्ये जसं आज आपण प्रत्येक परीक्षेमध्ये एवढेच मार्क पडावेत आणि थोडे कमी झालं तर वी पॅनिक, पण आयुष्यामध्ये प्रत्येक स्टेपला फेल्युअर आहे. Every step you are a failure. Like COVID-19 has become one of the biggest failure of healthcare. आणि त्या पहिल्या 2-3 आठवड्यामध्ये एव्हरीवन वॉज फिअरफुल, फ्रस्ट्रेटेड. अरे यार हे कसं झालं, आयुष्यामध्ये काय मला थांबण्याची वेळ आली. आणि आज आता काय की वी आर युज टू दिस. हे अनसर्टनिटी मध्ये आपण जगतोय आता. अरे ठीक आहे नाही गेलं तरी जमते आता, म्हणजे आणखीन जीवन बंद आहे, ओके बंद आहे. सो what has thought out of this? तर खूप काही लर्निंग या 2-3 महिन्यामध्ये आय डोंट नो पॅरेंट्सने घेतल्यात का नाही, पण स्टुडंट्स हॅव रिअली टेकन इट. प्रत्येकाने आपापलं जर्नल जरी लिहिलं ना की या 3 महिन्यामध्ये व्हॉट इज दॅट वन थिंग. इट इज नॉट लर्निंग इज लाईफ लॉंग लर्निंग. मी आज पालक आहे आणि माझा मुलगा इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला पास आउट झाला, म्हणजे शुड आय स्टॉप लर्निंग? आय शुड से नो. लर्निंग फॉर एव्हरीवन. लाईक I really admire रतनजी टाटा, कारण at the age of 70s also त्यांनी हार्वर्ड मध्ये आता एक कुठला तरी सेशन घेतलं होतं मागच्या वर्षी, he attended. सो या लोकांना लर्निंग इज लाईफ. सो पालकांनी आपला जो माझा दुसरा जो पॉइंट आहे ना याच्यामध्ये, सो आय जस्ट वॉन्ट टू फोकस ऑन की एज्युकेशन इज हिअर नाव. इट इज नाव 21st सेंचुरी. एज्युकेशन इज बियॉन्ड. एज्युकेशनच्या पलीकडे आपण काय करू शकतो याच्यावर आता आपल्याला विचार करण्याची पाळी. कारण एज्युकेशन आता घरात आलेलं आहे. आता होमवर्कच्या ऐवजी मी प्रत्येक शब्द वापरतो होम लर्निंग आता. सो व्हॉट इज अ होम लर्निंग नाव? इट इज होमवर्क. आता शब्द झिरो होणार आहे काही दिवसांमध्ये. इट इज नॉट अबाउट वर्किंग, इट इज अबाउट लर्निंग, इट इज अबाउट होम स्कूलिंग. अँड इट इज सो नाव there is a time frame, right? The technology is making us more efficient. आणि ही इफिशियन्सी आपण कशी वाढवू शकतो, म्हणजे आणि मुलांच्या दृष्टीने. सो आय थिंक मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स वी हॅव ऑलरेडी शेअर्ड. आय जस्ट चेक ऑन फेसबुक इफ देर आर एनी क्वेश्चन्स. आणि ज्यांना याच्यामध्ये सचिन बेमडे has said की yes they are ready to give internship to मुलांना. Sachin Bemde is a tax practitioner, one of the leading tax practitioner in Ambezogai, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नक्कीच संधी देऊ. थँक यू सचिन फॉर दिस. अँड येस, सो मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आपण घेतलेले त्या ह्याच्यामध्ये. सो once again thank you Vijay for really taking out time out of your busy, because I know your series are really awesome. You are taking, I'll share that links to the students also, parents also, they पण join होतील, because you have one of the best series as on चालू आहेत आता की आपल्या करिअर गायडन्सच्या हिशोबाने की आपण काय करू शकतो, कसं करू शकतो. So thank you Vijay for really coming forward and accepting our. Second, thank you all the parents for attending this webinar and attending the sessions on Facebook live. Thank you everyone for participating. And मला थोडंसं कन्क्लुडिंग जरा बोलायचं होतं की तुम्ही जे मग की लर्निंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या 21व्या शतकातले जे काही स्किल्स आहेत ना, आपण पहिल्या 4-5 बद्दल बोललो, पण वन ऑफ द स्किल इज कॉग्निटिव्ह एजिलिटी. आपल्याला आता कॉन्स्टंटली लर्निंग प्रोसेसमध्ये, म्हणजे तुम्ही कुठल्या वयात आहात, कुठल्या वर्षात आहात, कुठला जॉब करताय, त्याहीपेक्षा तुम्ही किती म्हणजे तुम्ही लर्निंगला नेहमी म्हणजे प्रोएक्टिव्ह जर तुम्ही असाल तरच तुमचा टिकाव लागणार आहे. ओके. सेकंडली, जस्ट विद्यार्थ्यांच्या आणि पालकांसाठी त्यांच्या इन्फॉर्मेशनसाठी आता पुढचा जो रविवारचा जो सेशन आहे, तो त्या सेशन मध्ये आम्ही इतिहाद एअरवेजची एक एअर होस्टेस अबुधाबी वरनं आहे, ती राणी अब्देल म्हणून आहे, तिला बोलवतोय. आणि त्याच्या पुढच्या संडेला माउंट एव्हरेस्ट क्लाइंबर जे आहेत, औरंगाबादच्या लेडीज आहेत, प्रोफेसर मनीषा वाघमरे म्हणून,
ज्यांनी पहिल्या वेळेस प्रयत्न केला माउंटन एव्हरेस्टला, ते सक्सेस करू शकल्या नाही कारण खूप कमी अंतर राहिलं होतं, परंतु वेदर फार खराब झालं होतं. डेथ झोनला रात्रभर काढली, परंतु नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये नेक्स्ट वर्षी त्यांनी माउंट एव्हरेस्ट क्लाइंब केलं आणि आता जगातले बरेचसे शिखर त्यांनी काबीज केले. त्यांना आपण 14 तारखेला बोलवत आहे आणि त्याच्या पुढचा जो सेमिनार, त्याच्या पुढचा जो संडे जो आहे त्याच्यामध्ये आपण कमोडोर अमरसिंग बघेल, इंडियन नेव्ही, त्यांचे कमोडोर जे आहेत ते येत आहेत आणि ते स्वतः नेव्हीचे फायटर पायलट होते. आणि नेव्हीचं फायटर पायलट हे अगेन एक खूप स्किलफुल जॉब असतो, कारण तुम्हाला जहाजावरतीच लँड करायचं असेल, तिथंच टेक ऑफ घ्यायचा असतो. आणि ही वॉज ऑल्सो ऑन द पॅनल ऑफ SSB, जे आहे स्टाफ सिलेक्शन बोर्डचा जो इंटरव्ह्यू होतो, जो आर्म फोर्सेस साठी फार क्रिटिकल असतो, त्याच्या पॅनलवरती ते होते. जवळजवळ 6 वर्ष ते SSB चे इन्स्ट्रक्टर होते. त्यामुळे तो विद्यार्थ्यांमध्ये आणि मुलींना, एस्पेशली ज्यांना आर्मीमध्ये किंवा कुठल्याही आर्म फोर्सेसमध्ये SSB इंटरव्ह्यू सगळ्यांना कॉमन आहे, त्यांना जर करायचं असेल तर ते सेशन ते अटेंड करू शकतात. मला वाटतं 24 तारखेला तो सेशन आहे. सो दॅट्स ऑल अँड थँक्यू व्हेरी मच सर. आय मीन मला पण खूप मजा आली, खूप चांगलं डिस्कशन झालं. ओके, आणि तुम्ही प्रश्न पण फार योग्य विचारले, राईट. आणि आय एम शुअर पालकांना आणि विद्यार्थ्यांना चांगलं लर्निंग मिळालं आणि आय एम रिअली हॅपी दॅट आय कॉज दॅट, राईट. थँक्यू व्हेरी मच. Yes. So thank you everyone for joining, and once again from Synergy family, I really thank everyone for participating and taking this discussion to the next level. आणि आपणच सगळे ऍज अ टीम जर आपण काम केलं तर आपण आपल्या मुलांचं भवितव्य चांगलंच आहे, त्याला नो डाऊट, बट त्याचं आणखीनही हाऊ वी कॅन मेक इट ग्रेटर फॉर देम टू रिअली एन्श्युअर दॅट दे आर कॉन्ट्रीब्युटिंग to the world in some way or other. So thank you very much, sir. Thank you, sir. Thank you.